गंगा ज्ञानबोध या द्वितीय सत्रामध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपला कार्यक्रम सुरू आहे सनातन विज्ञान, म्हणजे सनातन काळामध्ये जे काही ऋषींनी शोध लावले होते ते अत्याधुनिक विज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा ते किती सर्वश्रेष्ठ आहेत आणि तेच आपण कसे योग्य होते आणि आपण परत त्याच्याकडे कसं काय वळलं पाहिजे, का वळलं पाहिजे. तर हा सनातन विज्ञानचा कार्यक्रम आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणांनी घेतलेला आहे आणि खूप छान विषय घेतले होते, सगळ्यांनी सुंदर विषय घेतले होते आणि छान अभ्यास करून सगळ्यांनी त्याच्यावरती बोलणी केलेली आहे. तर प्रथम मी विहंगमच्या आपल्या सेक्रेटरी डॉक्टर मंगल मॅडम यांचे खूप खूप आभार मानते. आपण मला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिलीत आणि आपण सर्वजण जे उपस्थित राहिलात त्या सर्वांचेही मी खूप खूप आभारी आहे. तर आजचा आपला विषय आहे पंचतत्व. तसा हा विषय सर्वांसाठी नवीन नाहीये, सर्वांना माहित आहे, कारण या प्लॅटफॉर्मला पंचतत्व या विषयाच्या बेस पासूनच सर्व कोर्सेस मॅडमने घेतलेले आहेत. त्यामुळे हा कोणालाही नवीन वाटायचा काही विषयच येत नाही, कारण जे चक्रध्यान आहे ते पूर्णपणे पंचतत्वांवरती आधारित मॅडमनी खूप डीप मध्ये सायंटिफिक अभ्यास करून त्याच्यामध्ये अनेक थेरपी वापरून आपल्या सर्वांकडून अनेक वेळा प्रॅक्टिस करून घेतले. त्यामुळं सर्वांनाच पंचतत्व हा विषय आणि पंचतत्व कोणते आहेत, त्याचे गुणधर्म काय आहेत ते सर्वांना माहिती. तर मी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी त्याची माहिती जमा केलेली आहे आणि आपलं ते विज्ञानाशी कसं रिलेटेड आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर सर्वांना माहित आहे आपल्या की पिंडी तेच ब्रह्मांडी. आपला सकाळचा पहाटेचा कार्यक्रम यासाठी जबरदस्त झालेला आहे. सर्वांच्याही लक्षात आलं आहे की काय चाललेलं आहे बाहेर आणि आपली व्यापकता किती प्रचंड पाहिजे. आपल्या विचारांची व्यापकता, आपल्या शरीराला न मानता शरीराच्या बाहेर जाऊन आपल्याला विस्तीर्णपणे कसं बघता येईल, अशा अर्थानं जो काही सकाळचा कार्यक्रम झाला तोच डोक्यात ठेवून तुम्ही हा पंचतत्वांचा सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करा, कारण पंचतत्व हे फार महान तत्व आहेत, खूप मोठी तत्व आहेत की त्याच्यामध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. त्या विश्वामध्ये ही सगळी तत्व आहेत आणि आपण सुद्धा याच पंचतत्वाचा एक छोटासा भाग आहोत. संपूर्ण आपल्या शरीरामध्ये सगळी तत्व सामावलेली आहेत, त्यापासूनच आपलं शरीर बनलेलं आहे आणि या पंचतत्वामध्येच आपलं शरीर विलीन सुद्धा होणार आहे. त्यामुळे सर्वांसाठी जाणून घेणं हे फार गरजेचं आहे की पंचतत्व ही विज्ञानाशी कशी रिलेटेड आहेत. तर पहिलंच तत्व आहे पृथ्वी तत्व. तर पृथ्वी तत्व आपल्या सर्वांना माहित आहे की हा विश्वाच्या निर्मितीचा अंतिम सर्वात स्थूल आणि भक्कम आधार आहे आणि हे आधार म्हणजेच पृथ्वी तत्व आहे. विज्ञानाच्या भाषेत याला काय म्हणतात? पदार्थाची ठोस अवस्था, म्हणजे सॉलिड स्टेट ऑफ मॅटर. विज्ञान काय म्हणते याला? पृथ्वी तत्वाला सॉलिड स्टेट ऑफ मॅटर आणि संकुचित वस्तुमान म्हणतो. म्हणजेच काय? कंडेन्स्ड मास. तेच आपल्या संस्कृतीचे पृथ्वी तत्व आहे. हे तत्व स्थैर्य, संहती आणि संरचनेचे प्रतीक आहे. बघा, आपल्या शरीराची संरचना यानेच बनवलेली आहे या तत्वाने. तर उपनिषदामध्ये ह्याचं काय आलेलं आहे? उपनिषदामधील अन्नाचा क्रम आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास याच्या संदर्भात आपण एकत्रित माहिती केलेली आहे की तैत्तिरीय उपनिषद जे आहे, या तैत्तिरीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंदवल्लीमध्ये सृष्टीच्या निर्मितीचा भौतिक क्रम अत्यंत अचूकपणे मांडलेला आहे. तर तो कसा मांडलेला आहे त्याच्यामध्ये श्लोक दिलेले आहेत त्यांनी. तर त्यातला एक छोटासा असा श्लोक आहे, अदभ्य हा पृथ्वी पृथिव्या औषधय औषधीभ्यो अन्नम आणि अन्नात पुरुषः. हा तैत्तिरीय उपनिषदामधला श्लोक आहे. त्याचा अर्थ काय होतो? जलापासून पृथ्वी निर्माण झाली म्हणजे माती निर्माण झाली, पृथ्वीपासून औषधी वनस्पती निर्माण झाल्या आणि वनस्पतींपासून अन्न निर्माण झाले आणि अन्नापासून पुरुष म्हणजेच मानवी भौतिक शरीर साकार झाले, असं तैत्तिरीय उपनिषद सांगतं. आणि विज्ञान इथं काय सांगतंय पहा, आधुनिक भौतिकशास्त्र आणि ऍस्ट्रोकेमिस्ट्री या उपनिषदांच्या सूत्राला
तंत्र धरून चालली, तंतोतंत कशी धरून चालली आहे ही ॲस्ट्रोकेमिस्ट्री. विश्वाच्या सुरुवातीला ताऱ्यांच्या महाविस्फोटातून ही जड खनिजे तयार झालेली आहेत, असं विज्ञान सांगते. म्हणजे सुपरनोवा न्यूक्लिओसिस हे जे महाविस्फोट झाला, या महाविस्फोटातून लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस ही तयार झालेली आहेत. तीच एकत्र करून पृथ्वीचा गाभा आणि माती बनलेली आहे. आणि या मातीतील खनिजे वनस्पती शोषून घेतात आणि त्या अन्नातून आपले हाडे, स्नायू बनतात. विज्ञानाचा पदार्थ संवर्धनाचा नियम काय आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास हेच सांगतो की निसर्गात केवळ रूपाचे स्थित्यंतर होते, म्हणजेच जे अन्न खातो ते पृथ्वीचे रूप आहे आणि तेच आपले शरीर घडवते. तसंच आता पुराणांमध्ये काय दिलेलं आहे पृथ्वी तत्वाचा उल्लेख? तर वराह पुराणामध्ये आधुनिक भूगर्भशास्त्र सुद्धा आणि वराह पुराण याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. श्रीमद भागवत पुराणामध्ये म्हणजेच विष्णू पुराणामध्ये पृथ्वीच्या संरक्षणाची कथा येते. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला जेव्हा अथांग समुद्राच्या तळाशी लपून ठेवले, तेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून पृथ्वीला आपल्या सुळ्यावर तोलून धरले आणि तिला पाण्याच्या वर स्थिर केले. ही झाली कथा, लोककथा आहे त्यावेळची. आणि आत्ताचं वैज्ञानिक विश्लेषण काय सांगतंय की ही केवळ एक कथा नसून प्राचीन भूगर्भशास्त्र आहे. काय गर्भशास्त्र होतं त्यावेळेचं प्राचीन? ऋषीमुनींनी केलेली जिओलॉजी काय होती? तर रानडुक्कर हा प्राणी जमिनीचा अचूक शोध घेण्यात पटेत मानला जातो. आणि विज्ञान सांगते की अब्जावधी वर्षापूर्वी पृथ्वी पूर्णपणे पाण्यात बुडालेली होती. अंतर्गत ज्वालामुखी आणि टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे जमिनीचे विस्तीर्ण भूभाग समुद्राच्या वर आले, असं विज्ञानामध्ये उल्लेख आहे. आणि विज्ञानात यालाच प्रिन्सिपल ऑफ आयसोस्टेसिस असे म्हणतात, ज्यानुसार पृथ्वीचा कडक कवच खाली असलेल्या प्रवाही मॅग्मावर संतुलित अवस्थेत तरंगतो आहे. आणि पुराणामध्ये वराहाने पृथ्वीला आपल्या दातांवर तोलून धरले. हे रूपक पृथ्वीच्या या चुंबकीय आणि गुरुत्वीय संतुलनाला दर्शविते. पहा, म्हणजे आपले ऋषीमुनी किती शोधक वृत्तीचे होते आणि त्यांना पूर्णपणे समजलं होतं. त्यावेळेला कोणतेही संसाधनं नव्हती शोध घेण्याची, फार कमी संसाधनं होती. तरी सुद्धा आत्ताचं जे आधुनिक विज्ञान आहे तेच बरोबर की पृथ्वी तरंगते आहे आणि तिला तोलून धरलेलं आहे आणि ती पाण्यावरती तरंगते आहे, हे सुद्धा त्यांनी त्यावेळेला शोधून काढलेलं होतं. मग वैशेषिक दर्शन, रोहिणी नक्षत्र आणि सॉइल सोलरायझेशन याचा आपण आता मेळ बघूया कसा आहे ते. तर शास्त्र आणि नक्षत्र परंपरा. वैशेषिक दर्शनामध्ये महर्षी कणाद यांनी पृथ्वीचे मुख्य लक्षण सांगितले आहे. पृथिव्या लक्षणम गंधत्वम, म्हणजे सुगंध हाच पृथ्वीचा मुख्य गुण आहे. आपण बघा, पृथ्वी तत्वात राहण्यासाठी दरवेळेला पिरॅमिडला गजरे जे मॅडम आपल्याला सगळ्यांना देतात ते यासाठी देतात, त्याचा सुगंध घेण्यासाठी पृथ्वीचा. आणि आपण पृथ्वी तत्वात राहण्यासाठी हा गजरे आपल्याला सगळ्यांना देतात. तर हा सुगंध हा पृथ्वीचा मुख्य गुण आहे. तसेच रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या काळात म्हणजे मे जूनच्या महिन्यांमध्ये तप्त उन्हात जमीन नांगरून तापून देण्याची परंपरा आहे. म्हणजे काय होतं, या मे जून मध्ये तप्त उन्हामध्ये जर ही जमीन नांगरून जर ठेवली रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या काळामध्ये, म्हणजे ऋषी मुनींनी ती नक्षत्र सुद्धा लिहून ठेवलेली आहेत की या नक्षत्रामध्येच जमिनीची नांगरणी करायची, हे त्यांनी लिहून ठेवले. आणि आत्ताचं विज्ञान काय सांगतंय, पहिल्या पावसाचा थेंब पडताच तो मातीचा सुगंध सुंदर सुटतो. त्याला विज्ञान जिओस्मिन नावाचे सेंद्रिय रसायन म्हणते. कडक उन्हाच्या काळात मातीतील सुप्त जीवाणू तीव्र उन्हात तप्त झालेल्या पृथ्वी तत्वामधून हा सुगंध हवेत सोडतात. या तीव्र उष्णतेमुळे मातीच्या वरच्या थरातील हानिकारक कीटक आणि बुरशी नैसर्गिकरित्या नष्ट होतात.
ज्याला आजचे कृषी विज्ञान सॉइल सोलरायझेशन असे म्हणते. बघा, आपल्या पूर्वजांनी भूमीचा हाच गुण नक्षत्रांच्या गणिताशी तंतोतंत जोडलेला होता. कारण त्यांनी त्याच कालावधीमध्ये त्याच नक्षत्रांमध्ये भूमीचं कृषीचं जे काही काम करायचं ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. बघा त्यामागं किती छान छान अभ्यास होता. अथर्ववेदामध्ये भूमिसूक्त आणि आधुनिक गाय्या हायपोथेसिस याचा आपण आता संबंध बघूया. अथर्ववेदामध्ये सुद्धा काय दिलेला आहे श्लोक आणि त्याच्यामध्ये भूमिसूक्त दिले. पहा, भूमीला किती महत्व दिलं होतं. केवळ माती न समजता त्याला काय कसं महत्व दिले पहा वेदामध्ये. भूमिसूक्त हा पर्यावरण शास्त्राचा जागतिक जाहीरनामा आहे. जागतिक जाहीरनामा. यात ऋषी उद्घोषणा करतात, माता भूमी पुत्रो अहम पृथिव्याः, म्हणजे भूमी हीच माझी माता आहे आणि मी या पृथ्वीचा पुत्र आहे. पुढे ऋषी म्हणतात की हे माते, निसर्गाच्या संतुलनासाठी मी तुझ्याकडून जेवढे घेईन तेवढेच तुला परत करेन, मी तुला ओरबाडणार नाही. पहा निसर्गाचा किती छान सन्मान केलेला आहे ऋषी मुनींनी इथं. काय म्हणतात की निसर्गाच्या संतुलनासाठी तुझ्याकडून जेवढे घेईन तेवढे तुला परत करेन. आपण करतो का पृथ्वी मातेला काही परत? आणि इथं त्यांनी ही पृथ्वी ही सजीव समजलेली आहे ऋषी मुनींनी. आत्ताच सायन्स तिला एक मॅटर समजतं, परंतु यांनी ऋषी मुनींनी तिला सजीव समजलं होतं, तिला मातेचं रूप दिलं होतं आणि या भावनेतून तिच्या प्रति ते आदरभाव व्यक्त करत होते. आणि हेच वैज्ञानिक विश्लेषण काय सांगतंय या बाबतीत. 1970च्या दशकात शास्त्रज्ञ जेम्स लवलॉक यांनी विज्ञानात एक प्रसिद्ध सिद्धांत मांडला, ज्याला गाय्या हायपोथेसिस म्हणतात. या सिद्धांतानुसार पृथ्वी हा केवळ निर्जीव माती आणि खडकांचा गोळा नसून ती स्वतः एक जिवंत आणि स्वनियंत्रित जैविक प्रणाली आहे, असं आत्ता शास्त्रज्ञ सांगतायत. कधी 1970 मध्ये. आणि हजारो वर्षापूर्वी अथर्ववेदामध्ये आपणच आपल्या ऋषीमुनींनी तिला सजीव समजून तिला मातेचं स्वरूप देऊन तिचा आदरभाव करून तिचं संरक्षण करण्याची प्रार्थना सुद्धा केलेली आहे. पृथ्वी स्वतःचे तापमान आणि पर्यावरण स्वतः संतुलित ठेवते. आपल्या वेदांनी पृथ्वीला जिवंत माता मानली. त्यामागे हीच अथांग वैज्ञानिक जाणीव होती. आता आपण पाहिलंय पृथ्वी तत्व कसं बॅलन्स करायचं, कसं संतुलित ठेवायचं, हे आपल्या सर्व ग्रुपला माहित आहे. तरी थोडक्यात मी इथं सांगते. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचं आहे आणि आसन सिद्धी केल्यानंतर आपण पृथ्वी तत्वाशी कनेक्ट होतो आणि ग्राउंडिंग केल्यानंतर पण आपल्याला पृथ्वी तत्व मिळतं. तर योगशास्त्र आणि अंतर्मन आपल्याला काय सांगतं योगशास्त्रामध्ये, शरीरातील पायाभूत चक्र म्हणजे पाठीच्या कण्याच्या तळाशी असलेले मूलाधार चक्र, ज्याचे तत्व पृथ्वी आहे. ध्यानाची सुरुवात नेहमी स्थिर आसन सिद्धीने म्हणजे पद्मासन किंवा सिद्धासनात होते. जेव्हा आपण जमिनीवर स्थिर आणि ताठ बसतो तेव्हा आपले शरीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण रेषेशी तंतोतंत अलाइन होते. आधुनिक वैद्यकीय संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की आपली पृथ्वी हे ऋण इलेक्ट्रॉनचे अथांग भांडार आहे. काय आहे पृथ्वीवरती? ऋण इलेक्ट्रॉनचे अथांग भांडार आहे. जेव्हा आपण जमिनीशी थेट संपर्क येतो त्याला विज्ञान ग्राउंडिंग म्हणते. विज्ञानात ग्राउंडिंग कशाला सांगितले? पृथ्वीशी थेट संपर्क करतो त्यावेळेला हे ऋण इलेक्ट्रॉन आपल्या शरीरात प्रवेश करून शरीरातील दाह, फ्री रॅडिकल आणि ताण निर्माण करणारे संप्रेरक तात्काळ कमी करतात. त्यामुळे मेंदू शांत होतो आणि अंतर्मनाची ताकद जागृत होते, जी माणसाला विश्वाच्या व्यापक ऊर्जेशी म्हणजेच हायर शेलशी जोडते. म्हणजे आपण ज्यावेळेला पृथ्वीशी कनेक्ट होतो तेव्हा पृथ्वीच्या हारा लाईन्सशी आपलं पृथ्वी तत्व कनेक्ट होतं आपल्या शरीरातलं आणि आपण पृथ्वी मातेकडून ऊर्जा घेतो आणि ऊर्जा घेतल्यानंतर आपल्या अंतर्मनाची ताकद जागृत होते आणि मग आपण विश्वाच्या व्यापक ऊर्जेशी हायर सोलशी जोडतो की हे पहिलं चक्र आहे जे आपल्याला सर्व चक्रांशी वरच्या जोडून देतं. आता याची सविस्तर माहिती आपल्या सर्व ग्रुपला बाकीची माहिती आहे की ते चक्र कोणते, त्याचा रंग कोणता आहे, त्याचा बीज मंत्र कोणता आहे, त्याचा कलर कोणता आहे, कोणत्या फ्रिक्वेन्सी मध्ये
त्याचं म्युझिक थेरपी आपण वापरली पाहिजे, कोणती व्हायब्रेशन वापरली पाहिजे, मंत्र कसा म्हटला पाहिजे, हे सर्व आपल्याला माहित आहे. तसेच मॅडमनी आपल्याला इथं सर्व शिकवले की ग्राउंडिंग कसं इम्पॉर्टंट आहे, अनवाणी पायाने कसं चाललं पाहिजे आणि अनवाणी पायाने चाललं तरच आपलं ग्राउंडिंग होतं आणि आपल्या शरीरातील ताणतणाव कमी होतात. आणि याविषयीचे अनेक कार्यक्रम आपल्याला सुदर्शन पिरॅमिडमध्ये शिबिराच्या वेळेला मॅडमनी पृथ्वी तत्वाशी कनेक्ट होणारे करून घेतलेले आहेत. तर इथं काही प्रश्न असे सोपे सोपे मी विचारू इच्छिते तुम्हाला, की आपण ज्या हाडास्नायूंवर आणि रूपावर एवढा अभिमान बाळगतो, ती हाडे म्हणजे दुसरं काही नसून मातीतील कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे आणि रक्तातील लाल रंग आहे. म्हणजेच मातीतला रक्तातील लाल रंग काय आहे? मातीतील लोह आहे. शरीरामध्ये काय आहे आपल्या? कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे आणि लोह आहे. विचार करा, जर आपले संपूर्ण शरीर पृथ्वी तत्वाचे एक कर्ज आहे. पृथ्वी तत्वापासून बनलो ना आपण, मग हे सर्व पृथ्वी तत्वाचे एक कर्ज आहे. तर मृत्यूच्या वेळी हे कर्ज त्या पृथ्वीला परत करताना आपण माझे माझे कशासाठी करत असतो? म्हणजे जे आपल्या आपण पृथ्वीमधून निर्माण झालोय त्याच्या तत्वापासूनच जे निर्माण झालं, तर त्याच्यात मिसळताना ज्या वेळेला मृत्यूच्या वेळी ते सोडून द्यायची वेळ येते, ही तत्वच आपल्याला सोडायची असतात ना त्यावेळेला. तर त्यावेळेला आपलं मन कचरलं नाही पाहिजे. या शरीरापासून आपण खूप शांततेत मुक्त झालं पाहिजे आणि हे पृथ्वी मातेला आपण स्वखुशीनं तिला परत सगळं हे अर्पण केलं पाहिजे, असं मला तुम्हाला सांगायची इच्छा होती. तर अशा रीतीने हे पृथ्वी तत्वाची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. यानंतरच पुढचं पाहूया आपण जलतत्व. तर हे जलतत्व कसं आहे? पृथ्वी तत्वाचा पाया समजून घेतल्यानंतर विश्वाच्या आणि शरीराच्या निर्मितीतील सर्वात संवेदनशील आणि प्रवाही दुवा म्हणजे जलतत्व, म्हणजेच आपतत्व आहे. म्हणजेच पाणी. पाणी केवळ आपली तहान भागवणारे साधन नाही, तर ते विश्वातील चैतन्याचे, भावनांचे आणि स्मृतींचे सर्वात मोठे वाहक आहे. पहा, पाणी कशाचं वाहक आहे? विश्वातील चैतन्याचे, भावनांचे आणि स्मृतींचे. आता सांगा बरं, आपण पाण्याच्या माध्यमातून आपल्याला काय काय मॅडमनी शिकवलंय? कोणकोणत्या गोष्टी वहन करायला शिकवल्यात? वर्टेक्स वॉटरचे आपण रोज करतो, ध्यानाच्या आधी करतो, आपल्या अफर्मेशनच्या वेळेला करतो, संकल्प पेरणीच्या वेळेला करतो. हे जे वर्टेक्स वॉटर करतो त्या वेळेला आपण काय करतो, तर हे चैतन्याचे, भावनांचे आणि स्मृतींचे वहन करून संपूर्ण विश्वामध्ये आपल्या ज्या काही भावना असतील, इच्छा असतील आणि अफर्मेशन असतील त्या सर्व विश्वामध्ये सोडत असतो, कारण ते मोठं वाहक आहे. मग आता उपनिषदामध्ये जलाची श्रेष्ठता कशी सांगितलेली आहे ते पाहूया आपण. छांदोग्य उपनिषदामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी श्लोक दिलेला आहे इथं. त्याचा अर्थ असा आहे, हे संपूर्ण जग, ही पृथ्वी, हे अंतरिक्ष, हे पर्वत, देव, मनुष्य, सर्व प्राणी मात्र हे सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जलाचेच रूप आहेत. पाहिले आपण की 70% जल हे आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये असतं. म्हणजेच ह्या सर्व जे पृथ्वी, अंतरिक्ष, पर्वत, देव, मनुष्य, प्राणी मात्र हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जलाचेच रूप आहेत. जल हे सृष्टीच्या प्रत्येक घटकाचा मूळ आधार आहे. आणि विज्ञान काय सांगतं इथं पाण्याला, की युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे पाणी. म्हणजे काय असतं? का मानतं युनिव्हर्सल सॉल्व्हंट? कारण जगातील सर्वाधिक पदार्थांना स्वतःमध्ये विरघळून घेण्याची क्षमता फक्त पाण्यामध्ये आहे. बघा बरं, पाण्याचा केवढा मोठा गुणधर्म आहे. त्यानं जर विरघळून घेतलं नसतं सर्व पदार्थांना, तर किती मोठा घोळ झाला असता. उत्क्रांतीवाद सांगतो. काय सांगतो? की पृथ्वीवरील पहिला सजीव समुद्राच्या पाण्यात म्हणजे जलतत्वामध्ये जन्माला आला. उपनिषदांनी हजारो वर्षापूर्वी घोषित केले की जीवन हे पाण्यातूनच साकार झाले आणि ज्याला आजचे विज्ञान तंतोतंत मान्य करते. आता पुराणामध्ये काय संबंध आहे जलतत्वाचा पाहूया. नारायण
जे विष्णू आपले ह्याच्यामध्ये शय्या नागावरती ज्यांची शय्या ठोकून उभ्या आहेत ते क्षीरसागरामध्ये पूर्ण जलावरती जे आहेत ते. तर नारायण, क्षीरसागर आणि गर्भाशयाचे विज्ञान. तर जलतत्वाचा कसा संबंध आहे आपण पाहूया. मनुस्मृती आणि विविध पुराणांमध्ये भगवंताचे एक परम नाव नारायण सांगितलेले आहे. त्याचे कारण स्पष्ट करताना काय म्हटलंय त्यांनी इथे श्लोक दिलाय. आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसुनम नरसुवाहा ताम यदस्नायेंत पूर्वतेन नारायण स्मृतः. याचा अर्थ काय होतो? नार म्हणजे जल. सृष्टीच्या सुरुवातीला भगवंताचे मूळ निवासस्थान जल होते, म्हणून त्यांना नारायण म्हटले गेले. भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर शयन करतात अशी ही पुराण कथा आहे. हे मनुस्मृती आणि पुराणात सांगितले. मग आता विज्ञान काय सांगतंय जलतत्वासंबंधी? की ही केवळ एक कथा नसून, ही काही कथा आहे परंतु ती लोककथा आहे. तर तेवढंच आहे का? त्याच्या मागं विज्ञान आहे. काय विज्ञान आहे त्या कथेच्या मागं? तर मानवी जन्माचे भ्रूण विज्ञान आहे. जेव्हा आईच्या गर्भात लहान बाळ 9 महिने वाढत असतं, तेव्हा ते एका विशिष्ट द्रवामध्ये सुरक्षितपणे तरंगत असतं, ज्याला विज्ञान एमनिओटिक फ्लुइड असे म्हणतं. काय म्हणतं विज्ञान त्याला? एमनिओटिक फ्लुइड. आईच्या गर्भातील हा पाण्याचा कप्पा म्हणजेच तो क्षीरसागर आहे. 9 महिने ते बाळ क्षीरसागरामध्ये असतं, एमनिओटिक फ्लुइड मध्ये, जिथे प्रत्येक जीव म्हणजेच नारायणाचं रूप आहे. आपण प्रत्येक पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो ना, मग प्रत्येक जीव हा नारायणाचंच रूप आहे ना. मग हा प्रत्येक जीव म्हणजे नारायण रूप जन्मापूर्वी विश्राम करत असतो. विश्वाची आणि मानवी शरीराची निर्मिती जलतत्वाशिवाय अशक्य आहे. हेच या कथेमागे मूळ विज्ञान आहे. मग आता काही नक्षत्र जी आहेत ते नक्षत्रांचं आणि पर्जन्याचं काय संबंध आहे या जलतत्वाचा, ते आपण पाहूया. तर बायोमिनरलायझेशन ही जी काही हे आहे, तसं काय म्हणणं आहे बघूया आपण. सनातन साहित्यात स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंबाचं मोठं कौतुक केलेलं आहे. ऑक्टोबर महिन्यात जेव्हा सूर्य स्वाती नक्षत्रात असतो, कधी? ऑक्टोबर महिन्यामध्ये, तेव्हा समुद्रातील शिंपले आपले कवच उघडतात आणि त्यात पडलेला पाण्याचा थेंब काही वर्षांनी मौल्यवान मोती बनतो. पाहिलं आपण हे नक्षत्राच्या ग्रुपमध्ये, तिथं माहिती दिली होती की स्वाती नक्षत्रामध्ये पावसाचा थेंब जर पडला त्या शिंपल्यामध्ये तर त्याचा मोती होतो. तर हे याच्या मागं काय विज्ञान सांगते, म्हणजे हे शोधून काढलं होतं ऋषीमुनींनी. पण त्याच्या मागं विज्ञान काय आहे? आधुनिक सागरी जीवशास्त्र काय सांगतंय? जे मरीन बायोलॉजी काय सांगते? ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे परतीच्या मान्सूनमुळे समुद्राचे पाणी अतिशय संथ, स्थिर आणि स्वच्छ होते. या काळात समुद्राच्या पाण्याचे तापमान आणि त्यातील कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण एका विशिष्ट परिपक्व पातळीवर म्हणजे विशिष्ट परिपक्व पातळीवर येते. या भौगोलिक आणि खगोलीय बदलांमुळे शिंपल्याची चयापचय क्रिया उत्तेजित होते. शिंपल्याची चयापचय क्रिया उत्तेजित होते आणि तो नॅकर नावाचा स्राव जलद गतीने सोडतो. शिंपला काय करतो? नॅकर नावाचा स्राव जलद गतीने सोडतो, ज्यातून नैसर्गिक मोती तयार होतो. विज्ञानात याला बायोमिनरलायझेशन असे म्हणतात, जे आपल्या पूर्वजांनी नक्षत्राशी सुद्धा अचूक जोडलेले होते. आता आपण काय करतो? पाण्याचा वापर आपण सर्वजणच करतोय. संकल्प सोडणे, मंत्राचे तीर्थ आणि वॉटर मेमरी. तर आपल्या परंपरागत आपण कसा पाण्याचा वापर कधी कधी कुठल्या सणांना करतो? तर कोजागिरी पौर्णिमेला चांदीच्या पात्रात दूध चांदण्यात ठेवले जातं. तसेच कोणत्याही पूजेच्या वेळी आपण पाणी हातात घेऊन संकल्प सोडतो किंवा यज्ञातील मंत्रभारित पाणी लोकांवरती तीर्थ ते शिंपडतो. अशा प्रकारे पाणी आपण पूर्वीच्या काळी लोक वापरत होते. आणि हे जे त्याच्या मागं आता विज्ञान कसं आहे, म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी पाण्याचं महत्व वेळोवेळी सांगितलेलंच आहे की ते कसं या पूजेच्या वेळेला कसं वापरायचं,
संकल्प कसा सोडायचा का तर त्याच्यामध्ये वॉटर मेमरी आहे हे त्यांना माहित होतं. म्हणून ते प्रत्येक वेळेला त्याचा वापर करून घेत होते. मग विज्ञान अद्ययावत शाखा पाशवी काय सांगतात की पाशवी पाण्याच्या चुंबकीय गुणधर्म अभ्यासते. कशी अभ्यासते ही शाखा? जपानी शास्त्रज्ञ मसारू इमोटो यांनी पाण्याच्या क्रिस्टलवरच्या केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध केले की पाण्याच्या रेणूंमध्ये मानवी भावना, शब्द आणि ध्वनिलहरी शोषून घेण्याची आणि त्याची साठवण करण्याची अफाट क्षमता असते. म्हणजे आपल्या एखाद्या सायंटिस्टनी सांगितलं की मग आपला त्याच्यावरती विश्वास बसतो. पण हे आपले ऋषी पहिले सायंटिस्टच होते ना, त्यांनी तर हजारो वर्षापूर्वी सगळं शोधून ठेवले. काय होतं त्या पाण्याच्या रेणूमध्ये? मानवी भावना, शब्द आणि ध्वनिलहरी शोषून घेण्याची आणि त्याची साठवणूक करण्याची अफाट क्षमता असते. ज्याला वॉटर मेमरी म्हणतात. जेव्हा पाण्यासमोर किंवा दुधासमोर बसून शुभ मंत्र म्हटले जातात, तेव्हा पाण्याचे क्रिस्टल अत्यंत पवित्र आणि भौमितिक रचनेत बदलतात. कोजागिरीच्या रात्री चांदण्यातील किरणे दुधातील रासायनिक गुणधर्म बदलून त्याला पित्तशामक औषधाचे रूप देतात. पहा, कोजागिरी पौर्णिमेला दूध पिण्याच्या मागे हे शास्त्रीय कारण आहे. आपण ओंकार ध्यानाच्या वेळेला मॅडमनी जे शिकवलंय, पाणी घेऊन बसायचं, त्याचे व्हायब्रेशन्स बघायचे आणि बदललेले व्हायब्रेशन सुद्धा ओंकार नादानंतर जे काय पाण्यामध्ये व्हायब्रेशन्स बघितले ते आपल्या सर्व ग्रुपला माहित आहे. आणि आपण व्हर्टेक्स वॉटर चे तर अफलातून फायदे सर्वजण पाहतच आहोत. तर त्यानंतर आता हे पाण्याशी जलतत्वाशी रिलेटेड सर्वांना माहित आहे स्वाधिष्ठान चक्र. तर हे काय करतं स्वाधिष्ठान चक्र? भावनांचे नियंत्रण करते आणि हायर सोलशी आपली जोडणी करते. योगशास्त्र आणि अंतर्मन काय सांगतं या बाबतीत? आपल्या शरीरातील दुसरे महत्वाचे चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, म्हणजे जलतत्व, आपतत्व. आप जल आहे, याचे तत्व काय आहे? जल आहे म्हणजेच आप आहे. हे चक्र मानवी भावना, संवेदनशीलता, क्रिएटिव्हिटी आणि कल्पनाशक्तीचे केंद्र मानले जाते. ही फार बेसिक माहिती मी घेतली कारण आपल्या सर्वांना त्याच्या नोट्स मिळालेल्या आहेत शिवसूर्योदयशास्त्र झालेल्यांना. त्याच्यात सगळी डिटेल माहिती आहे. वैज्ञानिक आणि मानसिक विश्लेषण काय आहे याचं स्वाधिष्ठान चक्राच्या संबंधित? तर मानवी शरीरात 70% पाणी आहे आणि आपल्या मेंदूमध्ये देखील 85% द्रव असते. कुठं? शरीरात तर आहेच, पण मेंदूमध्ये सुद्धा द्रव असतं. ते पण किती? 85%. जेव्हा आपण ध्यान करतो, जेव्हा आपल्या शरीरातील तेव्हा आपल्या शरीरातील जलतत्वाचे रेणू संतुलित होतात. अंतर्मनाची प्रवाही ताकद ही पूर्णपणे त्या जलतत्वावर अवलंबून असते. जेव्हा आपण स्वतःला हायर सोलशी जोडतो, तेव्हा शरीरातील पाण्याचा प्रत्येक थेंब चैतन्यमय बनतो. याने रक्तातील रक्ताभिसरण सुधारते आणि माणसाची मानसिक एकाग्रता अफाट वाढते. पहा, ध्यानाच्या आधी पाणी पिल्याचे कसे चांगले परिणाम आहेत, की कारण प्रत्येक थेंबच त्याचा चैतन्यमय बनतो. आता इथं मला असं विचारावं वाटतंय की मसारो इमोटींनी सिद्धांत मांडून सिद्ध केलं की पाण्यामध्ये भावना शोषून घेण्याची ताकद असते आणि आपल्या शरीरात पण 70% पाणी आहे आणि बाहेरील पाण्यावर मंत्राचा सुद्धा एवढा चांगला परिणाम होतो. मग आपण दिवसभर मनात जे वाईट विचार करतो, चिडचिड करतो, रागावतो, त्याने आपल्या शरीरातील 70% पाण्याचे क्रिस्टल विद्रूप होत नसतील का? बघा, स्वतःला प्रश्न विचारा. आपण स्वतःला आजारी पाडत नाही का? स्वतःला प्रश्न विचारा. पहा, पाण्याची किती ताकद आहे. त्यामुळं आपण दिवसभर चिडचिड करणं, वाईट विचार करणं, रागावणं हे सोडून दिलं पाहिजे. तसेच छांदोग्य उपनिषद सांगते की सर्व प्राणी मात्र हे जलाचे रूप आहे. विज्ञान सांगते पृथ्वीवरील पहिला जीव पाण्यात जन्माला आला. विचार करा, कोणत्याही प्रयोगशाळेविना हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी पाशवी पाण्याला जीवनाचा पहिला उगम कशाच्या बळावर घोषित केला असेल? केवढं त्यांचं ज्ञान प्रखर असेल किंवा त्यांची इंट्युशन पॉवर केवढी जबरदस्त असेल त्यावेळेला त्यांनी हे सगळे शोध लावण्यासाठी. तसेच आपण पूजेच्या वेळी हातात पाणी घेऊन संकल्प सोडतो किंवा मंदिरात तीर्थ पितो.
पाण्याचा हा माहिती साठवून ठेवण्याचा गुणधर्म आजचे विज्ञान मान्य करते आहे. पण पाण्याचा वापर केवळ तहान भागवण्यासाठी करायचा, की आपल्या संकल्पशक्तीने, आपल्या मंत्रांच्या चैतन्याने ह्या पाण्याला अमृताचे रूप द्यायचे? हे विचार करा. आपल्याला काय करायचंय? पाण्याला अमृताचं रूप द्यायचंय, संकल्पशक्ती वाढवायची, मंत्राच्या चैतन्याने, का केवळ तहान भागवायची? म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीकडे ह्या पाण्याचा उपयोग इथून पुढं प्रत्येक वेळी केला पाहिजे. पुराणातील कथेनुसार भगवान विष्णू हे सृष्टीच्या सुरुवातीला नारायण होऊन क्षीरसागरात जलतत्वावर विसावले होते. आजचे एम्ब्रिओलॉजी सांगते की प्रत्येक बाळ आईच्या गर्भात एमनिओटिक फ्लुइड नावाच्या पाण्यात 9 महिने तरंगत असते. मग विचार करा, आपल्या पूर्वजांनी मानवी जन्माचा हे गर्भविज्ञान नारायण आणि क्षीरसागराच्या कथेच्या रूपात आपल्या संस्कृतीत किती सुंदर रीतीने विणवून ठेवलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी आपल्या पिढीपर्यंत तरी पोहोचल्या ह्या कथांच्या रूपानं. कारण काही विज्ञान सिद्धांत लक्षात ठेवणं, पाठ करणं अवघड जातं. पण कथा ह्या अशा असतात की ज्या पुढं पुढं चालल्या जातात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगण्यास समजण्यास सोप्या असतात. म्हणून या पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनी त्याचं कथांमध्ये रूपांतर केलं आणि ते आपल्यापर्यंत विज्ञान तेव्हाच पोहोचलेलं आहे. यानंतर आपण आता पुढचं तत्व घेणार आहोत. जलतत्व झालं, आता आपण घेऊया अग्नितत्व. एक मिनिट. स्मिता मॅडमने तत्वांचा रंग विचारलाय, तर पृथ्वी तत्वाचा लाल आहे आणि जलतत्वाचा निळा घेतलेला आहे आपण. हो हो मॅडम, ते पांढरा मी डिस्टर्ब नको म्हटलं तुम्हाला, पण आपल्या चक्रावाईज त्याचे कलर असणार ना, म्हणजे तसंच मला रिलेट झालं म्हणून म्हटलं मेसेज करावा. चक्रावाईज नाही घेतलं आपण असं. म्हणजे श्लोकांमध्ये शिवसर्वोदय शास्त्राच्या श्लोकांमध्ये वेगळे आहेत, पण आपण थोडे वेगळे घेतलेत. ओके. म्हणजे आता तुम्ही चक्रावाईज जर म्हटला तर जलतत्व म्हणजे स्वादिष्ठान आहे. तर स्वादिष्टाने, हो स्वादिष्टांचा नारंगी रंग आहे, पण तो नाही घेत हो. आपण. तुम्हाला कुठला रंग हवाय माहिती नाही. तत्व जर जल म्हटलं ना, तर आपण पांढरा काळा आणि निळा असं धरलेलं आहे. काळा आणि निळा, बरं. कारण का पंचतत्व चिकित्सा भाग 4 त्याप्रमाणे आपण रंग वेगळे धरलेत. चक्रांचे वेगळे आहेत आणि श्लोकांमध्ये वेगळे आहेत. ओके. तुम्हाला नाही, मग कुठल्या अर्थाने तत्वांवाईजच रंग सांगा मॅडम, हा? चक्रांचे नको. तत्ववाईजच रंग सांगा ते. पंचतत्वाप्रमाणेच सांगितले मी तुम्हाला आता, हो हो हो, कारण बरोबर. पंचतत्व विषय चाललाय ना म्हणून. हा, ओके. निळा रंग जलतत्वाचा. हा, हो हो. द्या मॅडम पुढे. षण्मुखी मुद्रा करताना ते रंग दिसतात आपल्या डोळ्याला आणि त्यामुळं तो आपल्याला पंचतत्वाचा रंग कळतो. त्यामुळं शिवसर्वोदय शास्त्रामध्ये वेगळे रंग आहेत. स्मिता मॅडम, तर आपण आता अग्नितत्व पाहत आहोत. तर अग्नितत्व म्हणजे तेज तत्व. तर हे अतिशय महत्वाचे, सर्वच तत्व महत्वाची आहेत. तर हे तेज तत्व आहे. तर याला उपनिषदे, पुराणे आणि आधुनिक ऊर्जेचे वैश्विक शास्त्र काय सांगते आता आपण पाहूया. आकाश आणि वायूच्या गतीनंतर आणि जलाच्या उत्पत्तीपूर्वी जे महाभूत प्रकट झाले त्याला आपण तेज तत्व किंवा अग्नितत्व किंवा अग्नि ऊर्जा म्हणतो. विश्वातील कोणतेही हालचाल, रासायनिक प्रक्रिया किंवा जीवाचे अस्तित्व या तेज तत्वाशिवाय अशक्य आहे. आपल्या पूर्वजांनी या तत्वाला विश्वाचा पुरोहित असे म्हटले. याचे वैज्ञानिक रहस्य आपण आज पाहणार आहोत. काय म्हटलंय त्याला? विश्वाचा पुरोहित का म्हटलेलं आहे? तर ऋग्वेदामध्ये आणि इतर उपनिषदामध्ये अग्नी आणि ऊर्जेचे संवर्धन म्हणजेच कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे काय सांगितलेलं आहे, याचा आपण संबंध पाहूया. संपूर्ण ऋग्वेदाची सुरुवात ज्या पहिल्या मंत्राने होते तो मंत्र आहे, अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृतिजम होतारम रत्नधातारम. असं ऋग्वेदामध्ये पहिलाच श्लोक आहे की जो अग्निविषयी सांगितलेला आहे. याचा अर्थ काय होतो? मी अग्नीची स्तुती करतो, जो विश्वाचा पुरोहित म्हणजे चालक आहे, म्हणजे ऊर्जा देणारा आहे. तसेच कठोपनिषद मध्ये अध्याय 2 मध्ये पण पुढचा श्लोक सांगितलेला आहे,
त्याचा अर्थ काय होतो? जसा एकच अग्नी या जगात प्रवेश करून प्रत्येक वस्तूच्या रूपानुसार वेगवेगळा दिसतो, तसेच ते एकच वैश्विक चैतन्य प्रत्येक जीवात सामावलेले आहे. पहा, याच बेसवरती आपलं सध्या कोर्सेस चाललेले आहेत आणि तेच आपल्याला इथं कठोपनिषदामध्ये उल्लेख आलेला आहे. जसा एकच अग्नी या जगात प्रवेश करून प्रत्येक वस्तूच्या रूपानुसार वेगवेगळा दिसतो, तसेच ते एकच वैश्विक चैतन्य प्रत्येक जीवामध्ये सामावलेले आहे. म्हणजे आपल्यामध्ये सर्व जीवांमध्ये तेज तत्व हे त्याच वैश्विक चैतन्य जे आहे, जो परमात्मा आहे, त्याचंच तत्व आपल्यामध्ये तेज रूपानं आहे. मग वैज्ञानिक विश्लेषण म्हणजे उष्मागतीचा पहिला नियम काय सांगतो? आधुनिक भौतिकशास्त्रातील फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय सांगतो? ऊर्जा कधीही निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलू शकतो. हा आपल्याला मॅडमनी अगदी पहिल्या कोर्सला पहिलाच हा नियम सर्वांना शिकवलेला आहे, की ऊर्जेचं रूपांतर करता येतं आपल्याला, परंतु नष्ट करता येत नाही आणि निर्माण सुद्धा करता येत नाही. तर पृथ्वी कठोपनिषदात तत्वाचा पिवळा रंग आहे बरं का आपल्या पंचतत्वाप्रमाणे, आणि अग्नीचा आपण लाल घेतो, पृथ्वी तत्वाचा पिवळा घेतो. हा हा मॅडम घ्या हा पुढे. तर कठोपनिषदाचे सूत्र याच नियमांचे आध्यात्मिक प्रकटीकरण आहे. विश्वात ऊर्जा एकच आहे, पण ती कुठेतरी उष्णतेच्या रूपात म्हणजे थर्मल, कुठे प्रकाशाच्या रूपात म्हणजे लाईट, तर कुठे विद्युत ऊर्जेच्या रूपात म्हणजे इलेक्ट्रिकल रूपात प्रकट होते. आणि अग्नी हा सर्व ऊर्जाचे मूळ उगमस्थान आहे. पुराणातील सूर्य, रथसप्तमी आणि फोटोबायोमॉड्युलेशन याविषयी आपण आता माहिती बघूया. पुराणाच्या संदर्भामध्ये भविष्य पुराण आणि सांब पुराण या पुराणांमध्ये काय दिले? पूर्णपणे सूर्य आणि तेज या तत्वाच्या उपासनेवर आधारित आहेत. ही पुराणं कशावरती आधारित आहेत? भविष्य पुराण आणि सांब पुराण ही तेज तत्वाच्या उपासनेवर आधारित आहेत. पुराणांमध्ये सूर्याला आरोग्य देणारा देव म्हणजे भास्कर, आरोग्यम भास्करादिच्छेत असं मानलं गेलं आहे. रथसप्तमीला सूर्याच्या कोवळ्या उन्हात दूध उकळण्याची आणि सूर्याभिमुख होऊन स्नान करण्याची परंपरा आहे. वैज्ञानिक विश्लेषण काय आहे याचं? आधुनिक वैद्यकशास्त्र सूर्याच्या या उपचारात्मक शक्तीला फोटोबायोमॉड्युलेशन किंवा लाईट थेरपी असं म्हणतात. जेव्हा उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या संधी काळात सूर्यकिरणे एका विशिष्ट कोनातून पृथ्वीवर येतात, त्यातील अतिनील आणि इन्फ्रारेड लहरी मानवी त्वचेखालील कोलेस्टेरॉलचे रूपांतर व्हिटॅमिन D3 मध्ये करतात. हे व्हिटॅमिन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अफाट वाढवते. पुराणांनी सूर्याला आरोग्याचे स्थान यासाठीच म्हटलेले आहे. त्यामागे हेच जनुकीय आणि जैविक विज्ञान होते. सूर्यकिरण काय करतात? अफाट आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, व्हिटॅमिन D3 वाढवतात. आपल्याला शिबिर ज्यावेळेला मॅडमने मागच्या वर्षी घेतली होती, त्याच्यामध्ये सूर्योपासना घेताना या ज्या लहरी आहेत, लाईट थेरपी आहे, या लाईट थेरपीच्या माध्यमातून काही आपल्याकडून उपक्रम करून घेतलेले आहेत सूर्योपासनेचे. म्हणजे किती अत्याधुनिक पद्धतीनं आपले कोर्सेस चाललेले असतात, हे इतर माहिती वाचताना लक्षात येतं. होळी, यज्ञ आणि थर्मल निर्जंतुकीकरण याचा कसा काय संबंध आहे तेज तत्वाचा, अग्नी तत्वाचा? तर वसंत ऋतूच्या सुरुवातीला आपण होळी साजरी करतो, ज्यामध्ये लाकडे आणि गोवऱ्या जाळून सामूहिक अग्नी पेटवला जातो. तसेच सनातन संस्कृतीत रोज सकाळी आणि संध्याकाळी अग्निहोत्र म्हणजे छोटासा यज्ञ करण्याची परंपरा आहे. अग्निहोत्र हे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला करायचं असतं. छोटासा यज्ञ असतो तो. हे बरेच जण करत असतात. त्याला काही थोडी सामुग्री लागते, फक्त गाईच्या गोवऱ्या लागतात, अखंड तांदूळ लागतात आणि तूप लागतं आणि एक ठराविक मंत्र आहेत ते सूर्याचे. सूर्योदयाला वेगळा मंत्र आहे आणि सूर्यास्ताला वेगळा मंत्र आहे. आणि त्यावेळेला हे अग्निहोत्र केलं तर त्याचे खूप फायदे आहेत. तर वैज्ञानिक विश्लेषण काय सांगतं याच्या बाबतीत? ऋतू बदलाच्या काळात
हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना हवेतील आर्द्रता आणि तापमानातील बदलांमुळे विषाणू आणि जीवाणू म्हणजे व्हायरस आणि बॅक्टेरिया अत्यंत वेगाने वाढतात. होळीच्या दिवशी पेटवलेला अग्नी हवेचे तापमान अचानक वाढवते. विज्ञानाच्या भाषेत याला थर्मल निर्जंतुकीकरण असे म्हणतात. यज्ञाच्या अग्नीमध्ये जेव्हा गायीचे शुद्ध तूप आणि समिधा 1000 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानावर जळतात, तेव्हा हवेचे आयोनायझेशन होते. त्यामुळे वातावरणातील हानिकारक कार्बन कमी होऊन ऋण आयन वाढतात, जे मानवी फुफ्फुसांसाठी अत्यंत गुणकारी असतात. पहा, म्हणजे होळी जी आपल्याला करायला सांगितलेली आहे आपल्या ऋषीमुनींनी, हे वसंत ऋतूच्या सुरुवातीला, आणि हा जो इंग्रजी महिने आहेत, हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याच्या काळाला, हे जे विज्ञान आहे आणि आपले पहिले जे सण आणि नक्षत्रांच्या नुसार ज्या काही परंपरा सण ठेवलेले आहेत, त्याचा किती दोन्हीचा वैज्ञानिक ताळमेळ बरोबर जुळतो यावरून हे आपल्या लक्षात येईल. शरीरातील जठराग्नी आणि मायटोकॉन्ड्रियाचे विज्ञान हे काय सांगते अग्नितत्वाच्या संदर्भात? तर भगवद्गीता अध्याय नंबर 15 मध्ये श्लोक असं छान दिलेला आहे की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. म्हणजे मीच प्राण्यांच्या शरीरात वैश्वानर नावाचा अग्नी होऊन प्राण आणि अपान वायूच्या सहाय्याने 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करतो. हे झालं भगवद्गीतेतील उदाहरण. आता वैज्ञानिक विश्लेषण काय सांगतं? आपण जे अन्न खातो त्याचे शरीरात थेट रक्तात रूपांतर होत नाही. पेशींच्या पातळीवर या अन्नाचे विघटन करून ऊर्जा तयार केली जाते. आधुनिक जीवशास्त्रात आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीच्या आत मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक घटक असतो, ज्याला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. ही यंत्रणा अन्न आणि ऑक्सिजनचा वापर करून एटीपीचे रेणू बनवते, ज्यातून शरीराला उष्णता आणि ताकद मिळते. हाच शरीरातील अग्नी आहे, जो शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस वर स्थिर ठेवतो. हा जठराग्नी म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाचे कार्य मंद झाले की शरीरात पित्तदोष आणि कर्करोगासारखे आजार उद्भवतात. आणि हे आजचे कॅन्सर बायोएनर्जेटिक्स विज्ञान सुद्धा हेच सांगतं. तर हे मणिपूर चक्र कसं संतुलित करायचं, आणि अग्नितत्वाचं चक्र आहे मणिपूर. तर या मणिपूर चक्रास आणि ओंकार जप आणि ऑरा या संबंधी आपण काय संदर्भ आहे ते पाहूया. योगशास्त्रामध्ये तिसरे चक्र म्हणजे मणिपूर चक्र असं सांगितलेलं आहे, ते तेज तत्वाचं आहे. जेव्हा आपण ओंकाराचा किंवा गायत्री मंत्राचा उच्चार करतो तेव्हा नाभी केंद्र ओढले जाते आणि अंतर्गत तेज अग्नी प्रज्वलित होतो. पहा, आलं की नाही ओंकाराचा. आपण जे ओंकार ध्यान अनेक वर्ष मॅडमनी कोर्सेस लावलेले आहेत आणि त्याचं बारीक डीप सायन्स जे शिकवायचं काम चालू केलेलं आहे, ते यासाठी केलेलं आहे की आपल्या शरीरातलं अग्नितत्व, तेज तत्व हे ओंकाराच्या उच्चारातून किंवा इतर मंत्रांची पण माहिती दिली आहे, ज्याला जो आवडतो तो मंत्र. पण ओम मध्ये प्रचंड शक्ती आहे. तर या ओंकाराच्या नादाने जर त्याचं आपण ते काय होतं, त्यावेळेला नाभी केंद्र ओढलं जातं आणि त्यावेळेला अग्नितत्व आपलं जे मणिपूर चक्र आहे ते बॅलन्स होतं. तर त्याच्याविषयी अतिशय डीप माहिती ओंकार ध्यानामध्ये मॅडमनी नुकतंच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये परापशंती मध्यमा वैखरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हटले जाणारे ओंकार, त्याचे फायदे, त्याचे व्हायब्रेशन्स आणि त्या त्या चक्रावर होणारे परिणाम, हे सर्व आपल्याला ऑब्झर्वेशन करायला सांगितलेले आहे. तर ते तुम्ही सर्वांनी जरूर करा. तसेच अ लॉंग, उ लॉंग आणि म लॉंग हा जो ओंकाराचा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीनं करायचा आहे आणि त्याचे कसे आपल्याला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक फायदे होत आहेत याचं सुद्धा निरीक्षण आपल्याला ओंकाराच्या ग्रुपवरती आणि सर्वांनीच ते करायचं आहे. तर याच्या मागे वैज्ञानिक आणि मानसिक विश्लेषण काय सांगितलेलं आहे? मानवी मेंदू आणि हृदय सतत
विद्युत चुंबकीय लहरी उत्सर्जित करत असतात. बघा, यामुळे सगळं पुढचं होतं. काय आहे आपलं सगळं हे मॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत ना. आता सकाळच्या सेशन मधून सर्वांच्या लक्षात आलं असेल तुम्हाला. मानवी मेंदू आणि हृदय सतत विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज उत्सर्जित करत असतात. विज्ञानाच्या आधुनिक शाखेत याला बायोफोटॉन्स किंवा मानवी तेजोविलय म्हणजेच ऑरा असे म्हटले जाते. जेव्हा साधक ध्यान आणि ओंकार जपाच्या माध्यमातून अंतर्मनाची शक्ती वापरतो, तेव्हा त्याच्या शरीरातील विद्युत वहन अत्यंत संतुलित होते. त्यामुळे मेंदूतील वॅगस नर्व उत्तेजित होते, जे हृदय आणि फुफ्फुसांना शांत करते. तेज तत्वाचे हे संतुलन माणसाला त्याच्या हायर सोलशी जोडण्यासाठी प्रचंड मानसिक ऊर्जा प्रदान करते. पहा किती सुंदर तेज तत्वाचं काम आहे, अग्नी तत्वाचं काम आहे. आपल्याला ते शिकून घेणं फार गरजेचं आहे. आणि जे कोर्सेस चाललेले आहेत त्याच्यावरती फोकस करणे आणि ते आपण स्वतः अवलंब करणे हे फार गरजेचं आहे. ओंकार ध्यान आता या महिन्यामध्ये जरी बंद असलं संध्याकाळी, तरी प्रत्येकानं आपण ओंकार ध्यान हे करायचंच आहे. तर यानंतर पुढचं तत्व आहे वायू तत्व. आकाश आणि तेजाच्या मिलनातून ज्या तत्वाचा जन्म झाला त्याला आपण वायू तत्व म्हणजेच गती, वहन आणि श्वास म्हणतो. विज्ञानाच्या भाषेत ही पदार्थाची वायू अवस्था आणि गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे. विश्वातील कोणत्याही हालचाल किंवा शरीरातील चैतन्याचा प्रवाह वायू तत्वाशिवाय अशक्य आहे. पहा वायू काम किती छान करतोय. संपूर्ण विश्वामधली हालचाल आणि शरीरातील चैतन्याची सुद्धा प्रवाह वायू तत्वाशिवाय अशक्य आहे. आता उपनिषदामध्ये प्राण आणि आधुनिक ऑक्सिजनचे विस्मयकारक विज्ञान काय सांगते आपण पाहूया. तैत्तिरीय उपनिषद आणि प्रश्नोपनिषद यामध्ये अध्याय 2 मध्ये वायू आणि प्राणाची श्रेष्ठता खूप सुंदररित्या सांगितलेली आहे. एकदा सर्व इंद्रियांमध्ये म्हणजे डोळे, कान, मन यामध्ये वाद झाला की शरीरात सर्वात श्रेष्ठ कोण आहे. तेव्हा प्राणवायू शरीरातून बाहेर पडू लागला. तशी सर्व इंद्रिये गळून पडली. आणि बृहदारण्यक उपनिषदामध्ये पुढे त्याच पद्धतीची माहिती दिलेली आहे की अर्थात वायू आणि प्राण हाच या शरीराचा मुख्य राजा आहे. तोच प्रज्ञात्मा आणि अमृत आहे. कोण आहे? प्राण हा शरीराचा मुख्य राजा आहे, प्रज्ञात्मा आहे आणि अमृत आहे. आता वैज्ञानिक विश्लेषण काय सांगतंय हे झालं उपनिषदामधली माहिती. तर विज्ञान काय सांगतंय बघूया. या उपनिषदांच्या सूत्राला तंतोतंत मान्य करते हे विज्ञान. आपण जेवलो नाही तर काही आठवडे जगू शकतो, पाणी नाही प्यायलो तर काही दिवस जगू शकतो, पण जर शरीराला वायू नाही मिळाला म्हणजे ऑक्सिजन नाही मिळाला तर मेंदूच्या पेशी अवघ्या 4 ते 6 मिनिटात मृत्यू पावतात, म्हणजेच ब्रेन डेड होतं. उपनिषदांनी प्राणाला अमृत आणि सर्व इंद्रियांचा राजा म्हटले, कारण शरीरातील प्रत्येक पेशीचे अस्तित्व या वायू तत्वावर अवलंबून आहे. पहा, प्रत्येक पेशीचं तत्व, पेशीचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे? वायू तत्वावर अवलंबून आहे. आता पुराणांमध्ये हे पंचप्राण मुख्य सांगितलेले आहेत. आपल्याला शिवसरोदयमध्ये शिकवलेले पण आहेत हे पंचप्राण आणि 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण. तर या मुख्य 5 प्राण आणि मज्जासंस्थेचं वहन कसं होतं ही थोडक्यात माहिती इथं दिलेली आहे. पुराण ग्रंथांमध्ये आणि विज्ञानात वायूचे शरीरातील कार्यावरून 5 मुख्य भाग सांगितले आहेत: प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे प्राचीन वर्गीकरण म्हणजेच आपल्या शरीरातील मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम आणि श्वसन संस्था यांचे नियंत्रण आहे. प्राण या वायूचं काम काय आहे? श्वास आत घेणं. अपान वायूचं काम काय? शरीरातील कचरा बाहेर टाकणं. समान वायूचं काम काय आहे? पोटातील पचन क्रियेची गती. उदान वायूचं काम काय आहे? कंठातील आवाज आणि गिळण्याची क्रिया. आणि व्यान हा संपूर्ण शरीरात
रक्ताचा आणि मज्जातंतूचा होणारा विद्युत प्रवाह. विज्ञानानुसार मज्जासंस्थेमध्ये जे संदेश विद्युत लहरींच्या रूपात एका सेकंदाच्या हजाराव्या भागात बिंदूपर्यंत वाहून नेले जातात. पहा, प्राणकाम काय करतोय. आणि ती गतीज ऊर्जा म्हणजेच शरीरातील व्यानवायू आहे. व्यानवायू काय आहे? गतीज ऊर्जा आहे. मग ही कशी काय आपला हा प्राण कसा काय वाढवायचा? जे वायू तत्व आहे ते आपलं बॅलन्स कसं करायचं हे आपल्याला शिकवलेलं आहे. तर इथं काय येतं? प्राणायाम. प्राणायाम, फुफ्फुसांची क्षमता आणि फुफ्फुसीय पुनर्वसन हे कसं आहे? पल्मिनरी रिहॅबिलिटेशन कसं आहे ते आपण आता पाहूया. पतंजली योगसूत्रात प्राणायामाचे महत्व सांगताना म्हटले आहे, तस्मिन् सती श्वासोच्छ्वास प्रयोग योगर इति विच्छेदः प्राणायाम. म्हणजे काय? अनुलोम विलोम, भस्त्रिका आणि कपालभाती याद्वारे वायू तत्वावर नियंत्रण मिळवले जाते. पहा, प्राणायामाचे आपले आता किती हे झाले, क्लास झाले. मॅडमनी मोफत ठेवले होते बऱ्याच जणांना की आपल्याला प्राणायाम केल्याशिवाय नाड्या शुद्ध होणार नाही. तर हे प्राणायामाचे सर्व प्रकार आपल्या क्लासमध्ये झालेले आहेत. नीता मॅडमनी, माधुरी मॅडमनी हे सर्व आपल्याकडनं सुंदर करून घेतलेलं आहे. तर विज्ञान काय सांगतंय पहा. आपण जेव्हा धावपळीच्या आयुष्यात उथळ श्वास घेतो तेव्हा फुफ्फुसाचा फक्त 30% भाग वापरला जातो. प्राणायामाच्या दीर्घ श्वासोच्छ्वासामुळे फुफ्फुसांचे शेवटचे कप्पे देखील पूर्णपणे उघडतात. बघा, म्हणजे पहिला 30%च फुफ्फुसाचा कप्पा उघडतो. पण प्राणायाम आणि दीर्घ श्वासोच्छ्वासामुळे काय होतं? शेवटचे कप्पे सुद्धा पूर्ण उघडतात. यामुळे रक्तामध्ये ऑक्सिजनची पातळी सर्वोच्च होते आणि शरीरातील कॉर्टिसॉल हे मानसिक ताण निर्माण करणारे संप्रेरक तात्काळ कमी होतं. सणांच्या वेळी केला जाणारा शंखनाद हा फुफ्फुसांची हवा धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्याचा सर्वोत्तम नैसर्गिक मार्ग आहे. याला आधुनिक फिजिओथेरपी, पल्मोनरी रिहॅबिलिटेशन असे म्हणतात. तर आता आर्द्रा नक्षत्र आणि वायुतत्व याचा काय संबंध आहे बघूया आपण. सूर्य जेव्हा आर्द्रा आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रात येतो, प्रवेश करतो, तेव्हा खगोल हवामानशास्त्रानुसार पृथ्वीच्या अक्षाच्या स्थितीमुळे हवेच्या दाबाचे पट्टे वेगाने बदलतात. हे झालं नक्षत्रानुसार. म्हणजे त्या नक्षत्रांमध्ये पृथ्वीच्या अक्षाच्या स्थितीमुळे हवेच्या दाबाचे पट्टे बदलतात. मग वैज्ञानिक काय सांगता येतं? वैज्ञानिक विश्लेषण काय आहे? विज्ञानाचा फ्लुइड आणि गॅस डायनॅमिक्स नियम काय सांगतो इथं? की हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. वारे आपल्यासोबत समुद्राचे बाष्प वाहून आणतात, ज्याला आपण मान्सून म्हणतो. वायू तत्वाची वैश्विक गती केवळ पाऊस पडत नाही, तर ती वनस्पतीच्या परागीकरणासाठी अनिवार्य आहे. वायू काय वहन करतो? बघा, परागीकरणासाठी किती आवश्यक आहे. जर वायू तत्वाने परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे नेले नसते, तर पृथ्वीवरील वनस्पतीचे प्रजनन थांबले असते आणि संपूर्ण अन्न साखळी सुद्धा नष्ट झाली असते. म्हणजे बाहेर सुद्धा हा वायू तत्वाचं काम खूप आहे आणि आपल्या अंतर्गत शरीरामध्ये सुद्धा वायू तत्वाचं काम आपण करून घेतलं पाहिजे. अंतर्मनाची ताकद, क्वांटम बायो एनर्जेटिक आणि हायर सोल याचा काय संबंध आहे पहा. आपल्याला अग्नितत्वाचा आपण वायुतत्व पाहतोय, तर वायुतत्वाचा काय संबंध आहे पाहूया. वायुतत्वाचा संबंध छातीच्या मध्यभागी असलेल्या अनाहत चक्राचे आहे. प्रेम, करुणा आणि भावनांचे ते केंद्र आहे. जेव्हा आपण प्राणायामाद्वारे वायुतत्व स्थिर करतो तेव्हा मन आपोआप शांत होते. कारण हठयोग प्रदीपिकेत म्हटले आहे, चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे काय? वायू चालला की मन चालते आणि वायू स्थिर झाला की मन सुद्धा स्थिर होते. इथं विज्ञान काय सांगते? जेव्हा प्राणायामामुळे श्वासाची गती प्रति मिनिट 6 ते 8 वर येते. बघा,
आपल्याला श्वासाचे किती एका श्वासामध्ये किती ओंकार होत आहेत, एका श्वासामध्ये आपल्याला ते सगळं लिहून ठेवायला सांगितलंय मॅडमने. तोच इथं उल्लेख आलेला आहे बघा, की प्राणायामामुळे श्वासाची गती प्रति मिनिट 6 ते 8 वर येते. तेव्हा मेंदू अल्फा ब्रेन वेव्ज उत्सर्जित करू लागतो. पहा किती प्राणायाम महत्वाचा आहे. अल्फा ब्रेन वेव्ह जर तुम्हाला उत्सर्जित करायचे असतील, प्राणायामाशिवाय पर्याय नाही. ही ती अवस्था आहे जिथे डावा मेंदू शांत होऊन अंतर्मन पूर्णपणे उघडते. हे संतुलित वायुतत्व मानवी शरीरासाठी बायोफोटॉन्स नियंत्रित करते, ज्यामुळे साधकाची चैतन्य शक्ती विश्वाच्या व्यापक ऊर्जेशी म्हणजेच हायर सेलशी जोडली जाते. तर अशा रीतीनं हे वायुतत्व आपण पाहिलेलं आहे. आता शेवटचं तत्व आहे आकाश तत्व. विश्वाच्या निर्मितीच्या क्रमातील सर्वात पहिले, सर्वात सूक्ष्म आणि अथांग तत्व म्हणजे आकाश तत्व होय. जेव्हा आपण सामान्य भाषेत आकाश म्हणतो, तेव्हा आपल्याला निळे आभाळ आठवते. परंतु सनातन विज्ञानात आकाशाचा अर्थ आभाळ नसून अवकाश, रिकामी जागा, स्पेस किंवा निर्वात पोकळी, व्हॅक्यूम असा केलेला आहे. हे तत्व इतर सर्व तत्वांना स्वतःमध्ये सामावून घेणारा महाआधार आहे. बघा, बाकीची 4 तत्व या 5व्या तत्वामध्ये शेवटी मिसळतात. उपनिषदांमधील आकाशाची व्याख्या आणि क्वांटम फील्ड थेअरी काय आहे? उपनिषदांमध्ये म्हणजे तैत्तरीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंदवल्लीमध्ये काय सांगितलंय? तस्मात् दवा एतत्मासा अस्मानम आकाश संभूतः आकाशात वायू. अर्थात या एकाच वैश्विक परमचैतन्यामधून सर्वात आधी आकाश निर्माण झाले आणि आकाशातून वायू प्रकट झाला. तसेच छांदोग्य उपनिषदामध्ये या जगाची अंतिम गती कोणती असा प्रश्न विचारले असता ऋषी उत्तर देतात, आकाश इति होवाच सर्वाणि हवा इमानी भूतान्याकाश देवः समुद्भन्यते. म्हणजे हे सर्व काही आकाशातूनच जन्माला येते आणि शेवटी आकाशातच विलीन होते. वैज्ञानिक विश्लेषण काय आहे याचं? आधुनिक भौतिकशास्त्रातील क्वांटम फील्ड थेअरी काय सांगते आणि बिग बँग सिद्धांत सुद्धा तंतोतंत हेच सांगतो, की जे आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे, की आकाशातूनच सर्व जन्माला येतं आणि आकाशामध्येच सर्व विलीन होतं. विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी पदार्थ अस्तित्वात नव्हता, मॅटर पूर्वी अस्तित्वात नव्हता, तर फक्त एक अथांग स्पेस होती. स्पेस टाइम फॅब्रिक होतं, फक्त अथांग स्पेस होती. उपनिषदांनी आकाशाला सर्व तत्वांचे उगमस्थान म्हटलेले आहे, कारण जागा निर्माण झाल्याशिवाय वायू, अग्नी, पृथ्वी स्थिर होऊच शकत नाही. पुराणांमधील आकाश शब्द आणि आधुनिक ध्वनी विज्ञान यांचा काय काय संबंध आहे पाहूया. पुराणांचा आणि दर्शनांचा संदर्भ कसा आहे? सनातन दर्शनांमध्ये आकाशाचा मुख्य गुण ध्वनी शब्द म्हणजे ध्वनी लहरी हा मानला गेला आहे. शब्दगुणम आकाशम. पुराणांमध्ये आकाश तत्वाला अमूर्त म्हणजे निराकार असे म्हटलेले आहे, परंतु ते संपूर्ण विश्वातील लहरींचे वहन करणारे माध्यम आहे. विज्ञान सांगते की ध्वनी लहरींना प्रवास करण्यासाठी माध्यमाची गरज असते. आधुनिक भौतिकशास्त्र, ज्याला आपण 0 पॉइंट एनर्जी किंवा क्वांटम व्हॅक्यूम म्हणतो, ती पोकळी कधीच पूर्णपणे रिकामी नसते, तर तिथे सूक्ष्म ऊर्जेची कंपने सतत चालू असतात. यज्ञाच्या किंवा ध्यानात जेव्हा ओंकाराचा सलग जप केला जातो, तेव्हा त्या ध्वनी लहरी आकाश तत्वाच्या माध्यमातून प्रवास करतात. म्युनिक विद्यापीठातील संशोधनानुसार ओमच्या उच्चारणामुळे वातावरणात 136.10 हर्ट्झ ची फ्रिक्वेन्सी निर्माण होते. पहा, ओमची फ्रिक्वेन्सी किती होते? 136.10 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी निर्माण होते, जी पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या नैसर्गिक आवाजाशी मॅच होते. पृथ्वीचा जो आवाज आहे,
स्वतःभोवती फिरण्याचा जो नैसर्गिक आवाज आहे त्या आवाजाशी ओमची फ्रिक्वेन्सी मॅच होते. आता मघा नक्षत्र, अंतराळ विज्ञान आणि वैश्विक किरणे याचा आकाशतत्वाशी काय संबंध आहे आपण पाहूया. मघा आणि हस्त नक्षत्राच्या काळात येतो सप्टेंबर-ऑक्टोबर महिना. तेव्हा पृथ्वीवरील पावसाचे ढग पूर्णपणे निघून जातात. मग वैज्ञानिक विश्लेषण काय सांगतं त्या काळामध्ये? खगोलशास्त्रानुसार या काळात बाह्य आकाश अत्यंत निरभ्र असते. हवेतील बाष्प कमी झाल्यामुळे अंतराळातील वैश्विक किरणे कोणत्याही अडथळ्याविना थेट पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. कारण सर्व निरभ्र झालेलं असतं ना, त्यामुळं कोणत्याही अडथळ्याविना थेट पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत अंतराळातील वैश्विक किरणे पोहोचू शकतात. आपल्या पूर्वजांनी या निरभ्र आकाशाच्या स्थितीचा अभ्यास करून या काळात ध्यान आणि साधना करण्याची पद्धत मांडली. कारण जेव्हा बाह्य आकाश स्वच्छ असते तेव्हा मानवी मेंदूतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र देखील अधिक संतुलित आणि शांत होते. बघा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये किती सणवार दिलेले आहेत आपल्या भारतीय सण परंपरेमध्ये. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये गणेश चतुर्थी, दिवाळी, दसरा, त्यानंतर पितृ पंधरवडा असे महत्वाचे सगळे सण हे याच कालावधीमध्ये आहेत की जेणेकरून वैश्विक किरण त्या कालखंडामध्ये पृथ्वीवरती जास्त असतात. तर आता एकादशी जी आपण करतो, एकादशीचा उपवास आणि मौन याचा काय संबंध आहे आणि नोबेल पारितोषिक ऑटोफॅजीसाठी कुणाला मिळाले आहे आणि त्याचा काय संबंध आहे ते आपण पाहूया. म्हणजे उपवास करण्यासाठी पाठीमागे झालेल्या माहिती घेतली या प्लॅटफॉर्मला, पण त्याच्यामध्ये मी थोडीशी ऍड करते. ही सनातन धर्मात एकादशीला उपवास करण्याची आणि मौन पाळण्याची प्राचीन परंपरा आहे. उपवास म्हणजे नेमके काय? तर शरीराच्या पाचक संस्थेला विश्रांती देऊन पोटात पोकळी निर्माण करणं म्हणजे उपवास. काय आहे? पोटात पोकळी निर्माण करायची असते. वैज्ञानिक विश्लेषण काय आहे? 2016 मध्ये जपानी शास्त्रज्ञ योशिनोरी योशुमी यांना ज्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालं. कधी? 2016 मध्ये. तो शोध काय होता? ऑटोफेजीचा होता. आणि हाच शोध आपण अनेक हजारो वर्षापासून आपल्या ऋषीमुनींनी एकादशीच्या उपवासामध्ये सांगितले. तर हा ऑटोफेजीचा शोध काय आहे? जेव्हा आपण शरीरात आकाश तत्व निर्माण करतो, म्हणजे काय करतो? 12 ते 16 तास उपवास करतो. पूर्ण ज्याला 12 ते 16 तास पोट रिकामं राहतं त्यावेळेला शरीरामध्ये पोकळी निर्माण होते आणि त्यावेळेला आकाश तत्व निर्माण करतो. तेव्हा शरीरातील निरोगी पेशी उपाशी राहिल्यामुळे शरीराच्या आत साठलेला कचरा, मृत पेशी आणि कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींना स्वतःच खाऊन टाकतात. निरोगी पेशी मृत पेशींना, आतला कचरा आणि कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशींना स्वतःच खाऊन टाकतात आणि यालाच ऑटोफॅजी असं म्हणतात. ज्याला विज्ञानाने आज नोबेल दिलं त्याला आपल्या पूर्वजांनी एकादशी म्हणून आपल्या आरोग्याशी जोडलेलं आहे. पहा, आणि मौन पाळल्याने मेंदूतील माइंड स्पेस सुद्धा शांत होतो. या एकादशीला जर आपण मौन पाळलं, आता एकादशीच काय कोणत्याही वेळेला आपण हा अशा पद्धतीचा उपवास करू शकतो. 12 ते 16 तास पूर्णपणे पोट रिकामं ठेवायचं, पाणी घ्यायचं मात्र या दरम्यान, किंवा प्रत्येकाच्या तब्येतीच्या आवश्यकतेनुसार इथं ठरवलं पाहिजे. तर ही पेशींमधली पोकळी, अंतर्मन आणि हायर सोलचा कसा संबंध आहे? तर आपल्या शरीरात अणूच्या पातळीवर जे आकाश तत्व आहे त्याचा थेट संबंध आपल्या आज्ञाचक्राशी आणि सहस्रार चक्राशी येतो. जेव्हा आपण ध्यानात पूर्णपणे विचार शून्य होतो, ब्लँक होतं माइंड, तेव्हा आपण अंतर्मनाची ताकद जागृत करतो. क्वांटम फिजिक्स नुसार अणु हा जरी ठोस पदार्थाचा पाया असला तरी अणुचा 99.999% भाग हा आतून पूर्णपणे पोकळ असतो. विचार करा, आपले शरीर 99.999 आतून रिकामी जागा म्हणजेच आकाश तत्व आहे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आकाश तत्व हे
सर्व पोकळी आहे आतमध्ये, म्हणजे पेशींच्या आतमध्ये सुद्धा पोकळी आहे. अनेक आतल्या ज्या नाक असेल, डोळे असतील, कान असतील, याच्या आतमधल्या पोकळ्या, ज्या ज्या कुठल्या पोकळ्या आहेत, त्या सर्व पोकळींमध्ये आकाश तत्व असते. आणि ही जागा म्हणजे आकाश तत्व आहे. जेव्हा साधक ध्यानात बसून विचारांमधील पोकळी वाढवतो, तेव्हा मेंदू थेटा ब्रेन वेव्हज उत्सर्जित करतो. पहा, हे आकाश तत्व किती महत्वाचं आहे. शरीराच्या पोकळी निर्माण करणं ध्यानाच्या माध्यमातून, तसेच ऑटोफेजी करण्यासाठी मौन पाळून ज्या वेळेला आपण 12 ते 16 तास उपवास करतो आणि हे आकाश तत्व शरीराच्या आतील ध्यानाच्या माध्यमातून जागृत करतो, त्यावेळेला मेंदू थेटा ब्रेन वेव्हज उत्सर्जित करतो. आणि हीच ती अवस्था आहे जिथे आपले अंतर्मन थेट विश्वाच्या व्यापक ऊर्जेशी म्हणजेच हायर सेल्सशी जोडले जाते. आकाश तत्व फार महत्वाचं आहे आणि ते आपल्याला पटकन व्हॅक्यूम तयार करतं शरीरामध्ये आणि आपल्या हायर सेल्सशी जोडण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तर मला एक सर्वांना प्रश्न विचारायला आवडेल की आता मॅडमने आपल्या या प्लॅटफॉर्मला सर्व नेहमी कोर्स घेतलेले आहे, तर या तत्वांशी रिलेटेड कोणी सांगू शकेल का की हे तत्व बॅलन्स करण्यासाठी हा कोर्स उपयोगी पडला वगैरे, असं कोणाला आवडेल का चर्चा करायला? हॅलो. श्रद्धा हॅलो, ठीक मॅडम आहे. बोला ना. तुम्ही सांगू शकाल श्रद्धा मॅडम. कंट्रोलर सांगा प्रत्येक तत्वाचे. श्रद्धा मॅडमला नेटवर्क आहे का? त्यांच्याकडे पाऊस आहे भरपूर. दुसऱ्या कोणी सांगा, एक सांगा, छोटस सुरुवात करा. खरं हे अर्चना खूप मॅडम बोला की, तुम्ही शिकलात की. पृथ्वी कशी कंट्रोल कराल? नमस्कार मॅडम, आवाज येतोय का माझा? हा बोला येतोय ताई. येतोय बोला. काय माझं नाव घेतलेलं का आता? हो, तत्वांचं काय? कंट्रोल वगैरे कसं करायचं म्हणतायत मॅडम. हा हा. आपलं शिवसुरोदय शास्त्र भाग 4 मध्ये हे झालेलं आहे. पंचतत्वांचं सगळं सांगितलेलं आहे. तर म्हणजे हा, बरोबर. कोणत्या तर पृथ्वी. तत्वाने कंट्रोल होईल सांगा. अच्छा, तर पृथ्वी तत्वाला आपण वायू तत्व कंट्रोल करतो. तसंच जलतत्वाला पृथ्वी तत्व कंट्रोल करतोय आणि वायू तत्वाला आकाश तत्व कंट्रोल करतं. तसंच तत्वाला अग्नी तत्व कंट्रोल करतं. करेक्ट. जलतत्वाला पृथ्वी तत्व कंट्रोल करतं. बरोबर. आवाज येतोय? अजून हा, येतोय मॅडम, बरोबर आहे. हो. अजून अजून काय बोलायचंय? तत्वाविषयी काय शिकलात अजून सविता मॅडम? आपण बघतो तर पृथ्वी तत्वाचं म्हणजे कसं धरतीशी आपण रिलेटेड आहोत. म्हणजे आपण तुम्ही सांगितलं तसं मातीमध्ये राहायचं, शिवाय गजरा वगैरे घालायचा असं. हा, कारण पृथ्वी तत्वाचं काम म्हणजे गंध गंध, म्हणून आपण ते सुगंध. गजरा घालून गंध गंध निर्माण करतो, गंधाचं काम करतो, म्हणजे आपलं पृथ्वी तत्व जागृत करतो. ते महत्वाचं आहे. आणि पृथ्वी तत्व जागृत केल्यामुळे आपण जे काही शिकतो, म्हणजे डावी नाडी पण सुरू होते, चंद्र नाडी सुरू होते, त्यामुळे चंद्राचं बळ मिळतं, मनाचं बळ मिळतं आणि आपण जे शिकतो त्याचा फायदा आपल्याला होतो. आता सुजाता मॅडम, तुम्ही एक वाक्य बोललात की स्थिर राहिलं पाहिजे, मनाला स्थिर ठेवायला वायू स्थिर राहायला पाहिजे. ऍक्च्युली सुजाता हा, मॅडमनी खूप छान सगळं सांगितलं आणि जे काही ते माहिती सांगतायत त्याचबरोबर आपण काही शिकतोय याची छान त्यांनी मिळवणी केली, जुळवणी केली. त्यामुळे एक रिव्हिजन झालं, जे सुलक्षणा मॅडम पण नेहमी करत असतात की आपण काही शिकतोय ते पण या अनुसरून काही आलं तर आपण म्हंटल पाहिजे, म्हणजे एक ती रिव्हिजन होते. तर मॅडम सुजाता तुम्ही मॅडम. या बेसवरच सगळे कोर्स घेतलेले आहेत, हो त्यामुळे हो ते लगेच रिलेट होतं की खूप हो पण महत्वाची आहे तरी तत्व ही.
तरी आता जे एक वाक्य बोललात तुम्ही की मनाला स्थिर ठेवायला वायू स्थिर हम्म. ठेवला तर मन स्थिर होणार. त्याच्यावर प्राणायाम. केवढी तुमची प्रॅक्टिस करून घेतली. हो प्राणायाम हो. हम्म. प्राणायाम रिलेटेड तुम्ही बोलला, पण शिवसर्वोदय शास्त्रात मी हम्म. तुम्हाला वायू तत्वात जाऊन देत नाहीये. ते का ते हम्म. सांगा थोडस बाकीच्यांना. की मी प्रत्येक वेळेला म्हणते वायू तत्वात नका राहू. वायू हम्म. तत्वात राहिल्याने काय होणार आहे ते पण तिथे महत्वाचं सांगतेय तुम्हाला. आणि हा, तुम्हाला एनर्जी चेक करायला शिकवलंय तुम्ही तुम्हाला मॅडम. तसं नाही म्हणत आहे मी. डिसिजन वायू तत्वात डिसिजन पण. पिरॅमिडला हे तत्व मन वायू जर तत्वात ठेवायचं. आमचं जर की आपण डिसिजन घेतले तर आपले ते चुकू शकतात. म्हणजे मन चंचल असतं त्या दरम्यान. त्याच्यामुळे वायू तत्वामध्ये कोणतेही डिसिजन नाही घ्यायचे असं सांगितलेलं मॅडम. हा, पण मग त्याच्यासाठी तुम्हाला येऊनच देत नाही पिरॅमिडला वायू तत्वात असेल तर. हे लक्षात येतंय का? तुम्ही हो, वायू येतं ना. तत्वात असाल तर पिरॅमिडला येऊच नका म्हणते मी तुम्हाला. त्याचा कारण फायदा होत तिथे नाही ना. हा येऊन पण कारण त्या मग व्यक्तीला फायदा होत नाही. हे महत्वाचं खूप डीप मध्ये आपण शिकलोय की वायू हो. तत्व बघायचं. आणि म्हणजे जे तत्व आहे आता मॅडमनी सांगितलं. तुम्हाला बोलायचंय का काही सुजाता मॅडम? अजून कंप्लीट करून घ्या नाही तुमचं. नाही, झाले माझे 5 तत्व कंप्लीट झालेत. मला हे श्रोत्यांना बोलतं करायचं होतं की तुम्ही तत्वांशी हा, बोलतं काय काय करा की, तुम्हाला. नावं घ्या की, बोलतं करा की. मीच बोलत असते नेहमी. नाही, बोला ना मॅडम, कल्पना बोला मॅडम ना. बोलले नाही तर सविता मॅडमचं नाव घेतलंय. सविता मॅडम बोला जरा. आज हा तर तुम्ही नमस्कार. हो नमस्कार मॅडम. नमस्कार. हे जे तत्वांचं आपण जे शिकलेलो आहोत पंचतत्वाची किस्सामध्ये आणि शिवसर्वोदय शास्त्रामध्ये, हे खूप छान आहे. कंट्रोलिंग तत्व पण श्रद्धा मॅडमनी सांगितलेले आहेत सगळे. आणि हे निसर्गामधनं आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ आपल्याला जर म्हणजे उन्हाळा असेल, तहान लागली असेल तर आपण पाणी पितो. म्हणजे अग्नीला कोण जल कंट्रोल करतं. किंवा आपण जेव्हा एखादं झाड बघतो, झाडाची पानं हे हिरवे असतात आणि त्याचा बुंदा जो असतो तो ब्राऊन कलरचा असतो. म्हणजे आकाश पानं जी आहेत ती वायू तत्वाची आहेत आणि त्याला कंट्रोल कोण करतं तर बुंदा ब्राऊन कलरचा आहे. हे आकाश पंचतत्व. तत्व. हा हा. तर बुंदा. आकाश हा. आकाश तत्व. हा. तर म्हणजे हे जे आहे हे पंचतत्व चिकित्सेने आपल्याला खूप छान शिकवलेलं आहे. आणि कंट्रोलिंग तत्व जे आहेत आणि सगळं म्हणजे कसं आहे की हे ब्रह्मांडाची जी निर्मिती आहे ती पंचतत्वांनी झालेली आणि जो एंड होणार आहे ते पण सगळं पंचतत्वानीच होणार आहे. ते आपण सगळं शिकलेलो आहे. कुठल्या तत्वातून कुठल्या तत्वाची उत्पत्ती होते आणि कुठल्या तत्वातून कोणतं हे होणार आहे. तर हे पंचतत्व खूपच महत्वाचं आहे. खूपच त्याच्यावरती आपण कार्य करणं आणि मॅडमनी आपल्याकडनं करून घेतलंय हे. जसं आता सांगितलं की कुठलंही काम आपण वायू तत्वात करायचं नाहीये. त्याच्यासाठी आपल्या श्वासाचं तत्व ओळखायचं. त्याच्यासाठी षण्मुखी मुद्रेतून तत्व ओळखायचं श्वासाचं. हे सगळं खूपच महत्वाचं आहे. तुम्ही खूप म्हणजे सगळ्याची सांगड घालून म्हणजे उपनिषदांची, पुराणांची आणि त्यातल्या कथा आणि शास्त्र या सगळ्याची सांगड घालून तुम्ही खूप छान सांगितलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. सुजाता मॅडम खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तरी प्राणबंध आणि मुद्रा याची माहिती मला तुमच्याकडून काढून घ्यायची होती. अजून कोणी हा. जास्त सांगू शकतं का? म्हणजे मी तर घेतली असती, पण तुम्ही लोकांनी सांगितली तरी अजून छान वाटेल. प्राण झालेलेच आहेत. बंध जे म्हणजे डीप मध्ये आपल्याला अजून शिकायचे ते, कारण ते एखाद्या जाणकार व्यक्तीच्या समोरच शिकायचे असतात. ते काही आपण करायचे नसतात. बंध आणि मुद्रा तर मॅडमनी आपल्याला तिसरी फेज चालली ही. मुद्रा तर सुंदर शिकवलेल्याच आहेत सगळ्या. आता तर संयुक्त मुद्रा होतील आपल्या चालू. त्या तर खूप डीप मध्ये शिकवल्या जातील. मग त्या तत्वांनुसार मुद्रा पण आहेत. ते एक माझं सांगायचं राहिलं. ते कोणी सांगू शकेल का? प्राणाबद्दल थोडं मी सांगू शकते मॅडम. हा, नूतन मॅडम बोला. तुम्ही कोणता विषय बोलू शकता? मला प्रश्न ज्या वेळेला तुमचा विषय कळला ना त्यावेळेला मी हा प्रश्न आला माझ्या डोक्यात की एक्झॅक्टली नक्की म्हणजे आपण पंचमहाभूत म्हणतो पण ते एक्झॅक्टली कुठली रासायनिक घटक आहेत जे म्हणजे आपण रोजच्या जीवनात बोलतो की नक्की कुठले वायू आहेत ते असा मला प्रश्न पडला होता. तेव्हा मी थोडं रिसर्च केलं होतं. तर त्याच्यामध्ये अग्नितत्व जे दिलं आहे ते म्हणजे आहे ऑक्सिजन. हं. पृथ्वी तत्व आहे ते फॉस्फरस आणि कार्बनचा संयोग म्हणजे दोन्ही हे मिळून पृथ्वी तत्व असतं. त्याचं कार्य पण दिलेलं आहे पुढं. एक मिनिट.
तर अग्नितत्व म्हणजे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायूच म्हणतो आपण त्याला. श्वसन आणि ऊर्जा ग्रहणचं काम करतो. प्राण हा छातीच्या भागात राहून श्वसन नियंत्रित करतो. ऑक्सिजन फुफ्फुसांद्वारे रक्तात मिसळतो, पेशींना जिवंत ठेवतो म्हणजे ऍक्टिव्ह ठेवतो. म्हणून आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. आता पृथ्वी तत्व आहे तर ते कुठले रासायनिक घटक आहेत तर फॉस्फरस आणि कार्बन आहे. तो म्हणजे अपान वायू आहे. तो अपान वायू काय करतो? उत्सर्जन, स्थैर्य व निष्कासन म्हणजे जे काही वस्तू बाहेर टाकायच्या शरीरातले ते सगळं करत असतो. फॉस्फरस आणि कार्बन शरीराची भौतिक रचना, हाडे आणि डीएनए हे बनवतात आणि चयापचयानंतर उरलेले उत्सर्जित जे आहे ते शरीरातून बाहेर टाकतात. आता वायू जो आहे तो म्हणजे नायट्रोजन आहे आणि तो व्यान जो आहे आपल्या शरीरामध्ये त्याचं काम करतं. ते काम काय करतं तर प्रसार आणि रक्ताभिसरण. व्यान संपूर्ण शरीरात पसरलेला असतो. नायट्रोजन युक्त अमिनो ऍसिड्स आणि प्रथिनांचे रेणू संपूर्ण शरीरात संदेश आणि पोषक घटक पोहोचवतात. हे वायूचं काम आहे. आता जल म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही मिळून असं जल बनतं तर तो समान वायू आहे. पचन आणि संतुलनाचं काम असतं. समान हा नाभीच्या पोटाच्या भागात पचन क्रिया नियंत्रित करतो. हायड्रोजनमुळे बनलेले पाणी आणि पाचक रस हे डायजेस्टिव्ह जे एन्झाईम्स बनतात तो पाचक रस असतो ते अन्नाचे विघटन करून आवश्यक घटक शरीराला मिळतात त्याच्यातून. आकाश हे काय आहे तर जे काही स्पेस आहे त्यालाच आकाश म्हणतात आणि ते हायड्रोजन पण मानलं जातं. उदान वायू आहे तो. ऊर्ध्वगती आणि अभिव्यक्ती म्हणजे उदान ही कंठात असणारी वरच्या दिशेने जाणारी ऊर्जा आहे. वाचा, विचार, चेतना. अणूंमधील आकाशीय पोकळीमुळे प्राणाला वरच्या दिशेने मस्तिष्काकडे म्हणजे डोक्याकडे गतिमान होण्यास तो मदत करत असतो. अशी थोडीशी माहिती मला कळालेली आहे. छान. उदान वायू फार महत्वाचा आहे. तो ऊर्ध्व गतीने आपल्याला सर्वांना नेत असतो. सगळेच वायू महत्वाचे आहेत. प्राण, उपप्राण पण बरेच आहेत. त्याची डीप माहिती आपल्याला शिवसरोदयमध्ये मॅडमने शिकवलेली आहे. आपल्याला हे भाग 3 मध्ये आपण सगळं शिकलेलं आहोत. आता नूतन मॅडमने सांगितलेलं. तुम्हाला डायग्राम दिल्यात, नोट्स मध्ये टेबल दिलाय. तो टेबल अभ्यासायला सांगितला होता. प्रत्येक वायूचं काम सगळं लिहून दिलेलं आहे. आता जे मुद्रा होणार आहेत, संयुक्त मुद्रा, तो त्याच्यावरच होणार आहे. त्या प्राणवायू 5 जे मुख्य वायू आहेत त्याच्यावरच होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्या नोट्सची रिव्हिजन करा. फक्त मॅडमनी याच्यात घटक सांगितले, नूतन मॅडमनी तेवढं ऍड केले तर ते काही नाहीये नोट्स मध्ये. तर नूतन मॅडम तुम्ही 5ही म्हणजे मुख्य प्राण आहेत त्यांचे घटक तुम्ही पोस्ट करा आणि मग तुम्ही रिलेट करा. कारण आता मुद्रा घेताना खूप डीप मध्ये आपल्याला जायचंय. आपण ज्या मुद्रा शिकतोय, आपल्या मुद्रांचं उद्दिष्टच हे भाग 3 मध्ये जे आपण शिवसरोदय शास्त्रात हे शिकतोय 5 प्राण आणि 5 उपप्राण. ह्याचं मी तुम्हाला सांगितलं की शरीरात कंट्रोल आपल्याला करताच आला पाहिजे ना आपल्या समस्येनुसार. पण ह्याचं सगळं जे काही रिलेशन आहे ते अध्यात्माशी आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे शारीरिक कळेल त्याच्यावरची फेज मग अध्यात्माची कळेल. जसं आज मॅडमनी थोडस सांगितलं, अग्नितत्व म्हणा, जलतत्व म्हणा, थोडस अध्यात्माशी जोडलं. तर तसे हे वायू ज्या मुद्रा आहेत, या मुद्रा त्या बरोबर जरी शारीरिक कंट्रोल करणारे असतील, शरीरातील वायूंचं नियंत्रण करणाऱ्या असतील, शरीरातल्या घटकांचं नियंत्रण करणाऱ्या असल्या तरी सुद्धा आध्यात्मिक उन्नतीमध्ये पुढे जर आपल्याला जायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचं आहे.
कारण आपण बघितलं की जसं श्वास आपण बदलतो, नाड्या बदलतो, तसं आपल्याला काही आध्यात्मिक महत्व कळतं. आपल्याला समजा सुषुम्ना नाडी सुरू करायची आहे, आपल्याला ध्यान चांगलं जर घटवायचं असेल तर प्राण सुषुम्नेत खेळता राहिला पाहिजे. आपल्याला कुंडलिनी जागृत करायची असेल तर श्वास हा सुषुम्नेत, मग तो कसा करायचा हे आपण सगळं शिकलो. तत्वांना पण आपण जाणून घ्यायला लागलो. आणि आता या बंधातनं तर आपण केलेच, जरी मी म्हंटल योग शिक्षकांच्या खाली करायचे, पण चक्रधनात आपण बंध करून झालेले आहेत. त्यामुळे आपल्या कुंडलिनी पण जागृत झालेले आहेत. किंबहुना नंतर नंतर तर बंध आपोआप लागतात तुमचे, मूलबंध नाभीबंध आपोआप लागतात तुमचे. आणि आपण मूलबंध नाभीबंध सुद्धा एकत्र केलेले आहेत तिथे चक्रध्यानात. पण म्हणून काही कोणी करायचे घरी बसल्यावर असं काही नाहीये, तसं काही करू नका. म्हणून ते चक्रध्यानाला सुद्धा खूप रिझल्ट येत होते, म्हणून हळूहळू ते बंद करायला लागले. कारण सगळं जो काही उन्नती आहे ती पेलवायला सुद्धा लागते. तर आता या तत्वातच विलीन व्हायचंय आपल्याला. म्हणजे आपल्याला पृथ्वी तत्व पहिल्यांदा सोडावं लागतं, जलतत्व सोडावं लागतं. त्याशिवाय आपण वरच्या दिशेने परम तत्वामध्ये जातच नाही. मग हे सगळं शिवसर्वोदय शास्त्र शिकतोय ना, त्यातून खूप आपल्याला डीप, म्हणजे पुढचं जर जन्म जर म्हटला किंवा आपण हे जर शरीर सोडलं तर आपल्याला काय करायचंय पुढं ते सगळं कळणार आहे. लक्षात घ्या, इथपर्यंत हे ज्ञान आपण घेणार आहोत. मग हे तत्व जर सोडवायचं, सुजाता मॅडमनी खूप छान सांगितलं मृत्यूचं उदाहरण देऊन, की मग या आपण जलतत्वाला पृथ्वी तत्वाला का नाही सोडत आहे, मग जाताना आपल्याला ते सोडावं लागतं पृथ्वीला. त्याशिवाय नाही आपला जो काही प्राण जो आहे तो तसाच तरंगत राहतो. 10 दिवस तर तो त्या जो जिथे डोकं ठेवलेलं असतं की नाही दक्षिणेला, त्या डोकं ठेवलेल्या तिथे तो 10 दिवस प्राण फिरत राहतो, तो सुटत नाही. म्हणून तर ते समई ठेवायची आहे आपल्याला, का तर ते समईनी उष्णता, म्हणजे अग्नीनी उष्णता निर्माण होते, मग त्या प्राणाला जा म्हणून सांगतो आपण, तो तिथनं तरल होतो आणि त्याला गती मिळायला लागते. 10व्या दिवसानंतर हे होतं. म्हणून दशक्रिया विधी फार महत्वाचे आहेत. ते काय एखादी गोष्ट आपण करतो ना, इव्हन अंगठे सुद्धा बांधतो, त्या अंगठ्याचं सुद्धा आध्यात्मिक महत्व आहे. तर महत्वाचं काय आहे, हा जो प्राण नंतर पुढे जाणार आहे आपला, त्या प्राणाला किंवा आपण आत्मा म्हणतो काय, त्याला सुद्धा पुढं कुठं जायचंय, कसं करायचंय, काय काय करायचंय, हे सगळं शिवसर्वोदय शास्त्रातनं कळतं, पंचतत्वातनं कळतं. कारण आपल्याला तत्व सोडत सोडत परम तत्वाकडे जायचंय. तर आता आपण ज्या मुद्रा शिकणार आहोत, या संयुक्त मुद्रा, त्या संयुक्त मुद्रांमध्ये आपण हे 5 वायूच कंट्रोल नियंत्रण शिकणार आहोत. आणि त्याच्यातून मग पुढे सगळं कसं आपल्याला जायचं आहे, तिथपर्यंत आपल्याला त्याचं सगळं रिलेशन बघत जायचंय. तर हे लक्षात राहण्यासाठी नोट्सची उजळणी करा भागतींसाठी. म्हणूनच भागतीन ज्यांचा झाला नाही त्यांना मी या म्हणते, लगेच आपण घेऊन टाकायचा हा मुद्रा झाला की. म्हणजे ते वायूंचं सुद्धा महत्व डोक्यात ठेवलं पाहिजे. त्या नोट्स कपाटात ठेवायला दिलेल्या नाहीयेत. जसं नूतन मॅडमनी केलंय तसं सगळ्यांनी करायची गरज आहे. आणि नूतन मॅडम 5 तत्वांचं तुम्ही ते घटक टाका, कशाने बनलेले आहेत ते. म्हणजे हे जर लक्षात ठेवलं तर जे काही फायदे होणार आहेत ते सगळे फायदे लगेच लक्षात राहणार आहेत तुमच्या. कारण कुठली मुद्रानी काय होणार आहे हे लक्षात राहील यामुळे. तर कारण तुम्ही जे आता टाकले शारीरिक त्रास होणार आहे ते सगळं पहिल्याच मुद्रेत कव्हर होणार आहे. उशीर अजिबात करायचं नाही पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशीच सगळा सार होणार आहे. आणि पहिली मुद्राच खूप महत्वाची आहे. तुमच्या जे आतापर्यंत स्किन डिसीज सोडलं तर आतापर्यंत जे लिहिले ते सगळं पहिल्याच मुद्रेत कव्हर होणार आहे. आणि आपण ध्यानासहित करणार आहोत, म्हणजे आपण रिझल्ट सुद्धा घेणार आहोत. तर एवढं सगळं लक्षात घ्यायचंय तुम्ही, की आपण आता एकादशीचं सुद्धा महत्व मॅडमनी सांगितलं. तर खरं एकादशीचं महत्व त्या दिवशी मी घेणार होते, पण मॅडमचं होतं, सुवर्ण मॅडमचं. चंद्र आहे ना, चंद्र हा पृथ्वीबरोबर फिरत असतो प्रत्येक दिवशी. आणि 11व्या दिवशी तो अशा कोणामध्ये येतो चंद्र, त्या अंशात्मक, जसं आपल्याला पिरॅमिडच्या अँगलचं महत्व माहिती, तर त्या अंशात्मक कोणामुळे मन आणि शरीर, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, हे 11 हम्म. गोष्टींवर नियंत्रण करता हा येतं. हा हा तर ते नियंत्रण कसं होतं 11 गोष्टींवर? तर आता हे तुम्ही सुजाता मॅडमनी सांगितलं शारीरिक पोकळी राहिली पाहिजे आकाश तत्वाचं. ऍक्च्युअली उपासाचं सगळं जे काही कारण आहे ना ते आध्यात्मिकच आहे. आपली ध्यान धारणा उपासना चांगली व्हावी हेच महत्व आहे उपासाचं, दुसरं कुठलं महत्व नाही. शारीरिक तर आहेच आहे,
आता आपण म्हणतो पापशुद्धी होते. उपास काय करतात बरेच लोक, पापशुद्धी होते. पण हे कुठलं पाप हे कोणी जाणून घेत नाही. ते पाप म्हणजे शरीरातले विष घटक बाहेर पडतात. मग आता ॲटोपैकी काय मॅडमनी सांगितलं, तर ते आम्ही दोघं तर नेहमीच तसा उपास आमचा घडतो. आमचं 16 तास कमीत कमी फास्टिंग असतं. शिवसर्वोदय शास्त्र पाळायला लागले की आपोआप हे सुद्धा हो. सगळं होतं. हम्म. आता शिवसर्वोदय शास्त्र जे सांगतं खायचं 11च्या आत, त्याला हेच शास्त्र आहे. आणि संध्याकाळी तेच आहे. सूर्यास्ताच्या आत. आणि ह्या वेळा पाळल्या ना शिवसर्वोदय, म्हणून तर मी आता 4ची वेळ माझ्या तरी कार्यक्रमाला मला सुटेबल नाही, कारण मला चांगलं जेवावं लागतं आम्हाला. आणि अजूनही काही गोष्टीचे प्रॉब्लेम. ते बघा हे असं लेप लावून आले मी. दिसतोय का हो लेप हाताला तुम्हाला? कोणाला लेप दिसतोय का? पांढरा लेप दिसतोय का? नाही, मला स्पॉटलाइट डे म्हणजे दिसेल. तर नाही. स्पॉटलाइट द्यायचा मला. तर ह्यामध्ये म्हणून तर मग आपण उपास करतो. त्यामुळे 11 गोष्टींवर कंट्रोल येतं आपल्याला. हे बघा हे. दिसलं का? हा, दिसतंय दिसतंय. हे लेप लावून आले आणि मग जे ठणकायला लागलं होतं बापरे. म्हणून मग ते ठणक होते म्हणून मी म्हटलं मला बोलताच येईना. तसं काही मला बरं वाटत नाही असं नाही, बरं वाटतंय, फक्त ते लेपाची ट्रीटमेंट केलेली. तर याच्यामध्ये कॅमेराचं माझं हे आहे बहुतेक फ्लेक्सिबल होते, जाताही येते. सुजाता मॅडमच सुरू करा का नाही? हा, एक मिनिट जरा. तर एकादशीच्या शास्त्रामध्ये हेच महत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जी पोकळी शरीरात तयार करतो त्यामुळे आकाश तत्व होतं. आता आकाश तत्व म्हणजे पूर्ण आध्यात्मिक. आता बघा तुम्हाला मी खरं सांगते, माझं जेव्हा पंचतत्व मी शिकत होते ना, त्यावेळेला माझे सगळे ट्रायल आणि एरर चालू होत्या. आणि मी आकाश तत्व घेत होते, तुम्हाला आठवत असेल ब्राऊन कलर सारखे लावून तुम्हाला दाखवायचे हम्म. मी. तर हे माझे गोष्टी चालू होत्या की मग ध्यान कसं लागतंय, काय कसं होतंय, ते आकाश तत्व घेतल्याने. कारण तो गॉल ब्लॅडरला पण लागला जातो ना. आपला गॉल ब्लॅडर हा सुद्धा आध्यात्मिक अवयव आहे. बघा तुम्हाला सांगते, या तत्वातनं या पंचतत्व आपण जे कलर घेतो त्याचं सगळं कनेक्शन अध्यात्माशी सुद्धा आहे. तर मग एकादशीला काय होतं की पोटात पोकळी निर्माण होते आणि आटोफेकी म्हणजे 16 तास 16 तास शरीर जर फास्टिंग मध्ये राहिलं 15 तासापेक्षा, तर तो शरीराला खायला लागतो, पेशींना खायला लागतो, शरीरच पेशींना खायला लागतो. आणि ज्या काही म्हणजे पेशी तर सदैव बदलत असतात शरीरात, पण आपले रोग का नाही बदलत? तर आपण त्या पेशींना जो काही प्रोग्राम दिलेला असतो मानसिक, त्या तशाच राहतात. मग उपासामुळे या सगळ्या पेशी काढून टाकल्या जातात. म्हणून पापमोक्ष असं म्हटलेलं जे आहे ते हे आहे की शरीरातील दुर्गंधी काढून टाकायची. पण हे केव्हा होणार आहे तुम्हाला सांगते, 15 तास तरी उपास नको का? 14 तासानंतर प्रोसेस सुरू होती ती. जसं चालताना सुद्धा 40व्या मिनिटाला ह्याच्यातली साखर काढली जाते. 40 मिनिटाच्या आत चाललं तर काही फायदा होत नाही. असं काही काही सायन्स आहे. तसं उपासाचं मग किती आपण खातो एकादशीला, म्हणजे शरीरात पोकळी ठेवतो का, लाईट ठेवतो का? आणि ध्यानधारणा व्हाव्या. मग हे सगळं मन आणि ह्याच्यावर नियंत्रण राहावं. त्यामध्ये आपण देवाजवळ बसून, म्हणून ते उपवास शब्दाचा अर्थ आहे की जसं हे बसून राहायचंय, देवाजवळ बसून राहायचंय म्हणजे ध्यान लावायचंय. ना ध्यान होत ना खाण्यापिण्यावर काही होत. म्हणून मी लहानपणापासून ठरवलं होतं की मला जर काही उपास करायचा वाटला तर पहिल्यांदा मी आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करेल, दुसऱ्यांदा मी आहारावर कंट्रोल ठेवेल, तर मी उपास करेल. आणि मला हे जमत नाही म्हणून मी खाऊन पिऊन ग्रंथ वाचन मात्र करत असते. असं माझं असतं. निदान त्या ग्रंथ वाचनाचं आणि ध्यान तर असतंच आपलं. तर या गोष्टी लक्षात घ्या. 3:30ला मी आज उठली बघा, म्हणून माझं थोडं मगाशी डोळा पण लागला होता. तर सुजाता मॅडमनी हे काही खूप छान को रिलेट केलेल्या आहेत गोष्टी. अजूनही आपण आता मुद्रा करणार आहोत. मी मुद्रांची वेळ बदलली, 9 ते 10 केली आहे. यासाठीच केली आमच्या बाल्कन हे बेडरूमच्या खिडकीतनं दिसलं तर बघा, नाही तर नाही. आज तो कॅमेराला हे छान ऊन येत असतं आणि मला आता ते सनबाथ सन गेझिंग हे पण फोकस करायचंय. मग माझा कार्यक्रम असला की हे होत नाही, म्हणून मी थोडस आता माझ्या बाबतीत तरी 4चं टायमिंग शिफ्ट करणार आहे. या गोष्टी थोड्या महत्वाच्या झाल्यात माझ्यासाठी तरी. आणि पंचतत्व जसं कंट्रोलिंग आपण शिकलो, तर हे कंट्रोलिंग लक्षात ठेवा आता मुद्रा करताना. कारण आपण थोडे ऍडव्हान्स लेवलला जातोय आता.
तत्व कसे कंट्रोल करायचे. जसं आपण बघितलं जलमुद्रा, साधा अंगठा करंगळीला लावला की जल वाढणार आहे. तीच करंगळी दाबली अंगठ्यानी तर करंगळीतलं जलतत्व कमी होणार आहे. पण आता या संयुक्त मुद्रामध्ये मॅजिक आहे. तुम्हाला डायरेक्ट काही कळणारच नाही. दोन तत्वांचे बोट घेणार आहे आपण, मग वाढणार आहे का कमी होणार आहे. कारण इथे कंट्रोलर समजला तर लगेच लक्षात येईल काय, म्हणून ते पण रिव्हिजन करा. या निमित्ताने छान रिव्हिजन झालेली आहे. तर खूप खूप छान घेतलं सुजाता मॅडम, तुम्ही छान दिसतही होता. तर धन्यवाद तुमचे. आता भाग 2 धन्यवाद पण मॅडम. विषयावर तुम्ही प्लॅन करायचा आहे. कारण यामध्ये जे काही बऱ्याच जणांनी सांगितलं ते शास्त्र सांगितलेलं आहे. शास्त्र म्हणजे आपलं जे सनातन माहिती आहे ना, ऋषी मुनींनी दिलेली आहे प्रत्येक गोष्टी का करायच्या, त्या सगळ्यांनी बऱ्यापैकी सांगितल्यात. तर आता आपल्याला विज्ञान सांगायचं, या गोष्टींचं खूप खूप विज्ञान सुद्धा आहे. जसं आपलं हे सांगितलं तुम्ही, सकाळचं जे आपण होमकुंड पेटवतो, सूर्य उपासना करतो, त्याचं तर खूप अणु रेणू इलेक्ट्रॉन, अग्निहोत्र. हो, आहे हा, आहे. अग्निहोत्र, तर अग्निहोत्राची खूप त्याचं माहिती खूप आहे. विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे थोडस आज जे मॅडमनी सांगितलं, वेव्हज म्हणा, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, या संबंधात या सगळ्या गोष्टी सांगायच्यात आपल्याला. मग ते विज्ञान होईल म्हणजे ऍडव्हान्स, कारण या गोष्टी शास्त्राने लिहून ठेवल्यात. पण आताचं जे क्वांटम मेकॅनिक्सचं विज्ञान सुरू झालेलं आहे, त्या रूपात आपल्याला या सगळ्या सांगायच्यात. म्हणून नूतन मॅडमना सुद्धा म्हटलं तुम्ही पण घ्या कुंडलिनी ऊर्जा आणि चक्रा, आणि तुम्ही तत्व घ्या, कारण तत्वांचं सुद्धा क्वांटम मेकॅनिक्स आपल्याला बघायला पाहिजे आहे. आणि हळूहळू तुमचं आता हा कोर्स झाला की बऱ्याच गोष्टी तुम्हाला विज्ञानाच्या कळतील. आता ऍडव्हान्स काय चाललेलं आहे, त्यानुसार आपलं जे काही चालू आहे ते आपण बघायचं पुढे जायला. असं आपलं खूप चौफेर प्रोग्राम लॉन्च करून घेत असते ऊर्जा. आपल्याला टप्प्याटप्प्याने या बाजूनी त्या बाजूनी, आणि तुम्ही जे रेग्युलर साधक आहात त्यांनाच ते कळतं. बाकीचे कधीतरी येतात त्यांना फारसं कळत नसतं. आणि बरेच तुमच्यातले असे 20-30 जण आहेत की एकही कोर्स सोडत नाही, त्यामुळे हे सगळं घडत चाललंय. तर या 20-30 जणांनी खूप पाठ थोपटून घ्या. कारण यामुळं जो काही प्रवास झालेला आहे तो त्यामुळे झाला. रेग्युलरिटी नसती ना तर काही घडलं नसतं. तर तसंच ती सिन्सिअरिटी पण आणायची आहे. म्हणजे जे सांगतोय लिखाण करायला ते करायचं. जसं आज श्रद्धा मॅडमनी सुंदर लिहिलंय, पण थोडस फिजिक्स आणि ते काही कन्सेप्ट आहे ते ठीक आहे, तुमचं काही बॅकग्राऊंडच नाहीये. पण बाकीचं जे खूप लिहिलंय, सुंदर लिहिलंय, सगळ्यांनी वाचावं ते आणि रेकॉर्डिंग ऐकावं. तसंच आजच्या सेशनचं सुजाता मॅडमचं रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही थोड्या नोट्स काढल्या तर पंचतत्व मुद्रा मी ज्या घेणार आहे, संयुक्त मुद्रा, त्या मुद्रा भराभर फायदे लक्षात राहणार आहेत तुमच्या. आणि नूतन मॅडम तुम्ही ते आता पोस्ट करा. तर खूप छान. धन्यवाद सगळ्यांना. आणि सुजाता मॅडम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. कोणाला काही केलं. शंका धन्यवाद. ना? हा, खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण नायट्रोजन ब्रीदिंग सुद्धा केलेलं आहे. नूतन हो. मॅडमनी नायट्रोजन सांगितलं. ऍडव्हान्स नायट्रोजन ब्रीदिंग सुद्धा आपण प्राणायाम मध्ये केलेलं आहे. आणि मोफत ठेवून सुद्धा अनेकांनी घेतलं नाही ते प्राणायामाचे फायदे. तर तुमच्याच जे साधनेला म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक विकासाला तुम्ही जे झपाटलेले आहात ना तेच येत आहेत आणि करतायत. बाकीचे कधी सांसारिक ह्याच्यात इतके अडकलेले आहेत तर त्यांना हे कळत सुद्धा नाहीये आणि वेळही ते काढत नाहीयेत, असं चाललेलं आहे. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे, थोडस फोकस बदला तुमचा. कारण वेळ फार कमी राहिलेली आहे आपल्याजवळ या जीवनाचं चीज करून घ्यायची. तर ते प्रत्येकाने करून घेऊयात. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. काही विचारायचंय का? चला ठीक आहे, बंद करा मग. धन्यवाद सगळ्यांना.